माझं नाव सुब्रमण्य केळकर. 2 वेळा मराठीतून निवड झालेली आहे माझी. यावर्षी सुद्धा मी पुन्हा मुख्य परीक्षा दिली आहे आणि यापुढे म्हणजे आता पुन्हा मी अटेम्प्ट देत नाहीये, तर रिझल्टची वाट बघतोय. तर माझं हे सेशन घेण्याचं असं एक कारण होतं की ज्यावेळी मी तयारी सुरू केली होती त्यावेळी सर्वसाधारण असं एवढा गायडन्स मिळाला नव्हता. म्हणजे उपलब्ध असेल तरी मी घेतला नव्हता असं म्हणा. तर ते सगळं ट्रायल अँड एरर असं बऱ्यापैकी चाललेलं होतं आणि त्यामुळे काय झालं की रिझल्ट यायला वेळ लागतो. म्हणजे आपण काहीतरी गोष्ट ठरवतो, ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आणि मग पुढे जातो. त्यामुळे नक्की आपल्याला कळत नाही की किती काय करायचंय आणि काय करायचं नाहीये. कारण युपीएससीच्या पूर्ण अभ्यासात मला असं वाटतं की काय करायचं आहे यापेक्षा काय करायचं नाहीये हे जर कोणी जर एकदा व्यवस्थित माणसांना सांगितलं मुलांना की त्याचा खूप फायदा होईल. तर ते मराठीतनं उपलब्ध नव्हतं. तर म्हणून माझे मी प्रयत्न केले होते. चाणक्य मंडललाच मी इथे सगळा कोर्स वगैरे केला, इथेच बसायचो नेहमी. तर चाणक्याच्या माध्यमातून मी केलं होतं की गेल्या वर्षी एक प्लेलिस्ट बनवली होती 19 व्हिडिओची छोट्या मोठ्या. जे मला सिलेक्शन नंतर म्हणजे 19ला जी निवड झाली त्यानंतर जे भरपूर प्रश्न आले होते मेसेंजर, व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुकला तर किंवा विविध मेलने विविध माध्यमातून ते एक स्टँडर्ड 19 प्रश्न मी काढले होते आणि त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता 5 ते 10 मिनिटांमध्ये. आणि ती प्लेलिस्ट अजूनही तुम्हाला त्या आपल्या युट्यूब चॅनलला मिळू शकते. 19 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे आणि त्यात मग नोट्स कशा बनवायच्या, न्यूजपेपर कसे वाचायचे, वैकल्पिक विषय कसा निवडायचा वगैरे वगैरे जे सर्वसाधारण आपल्याला नेहमी प्रश्न पडतात. तर त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा तो प्रयत्न होता. त्यानंतरही भरपूर प्रश्न आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरूच राहिल्या होत्या. त्यामुळे मग पुन्हा माझी पण मेन्स होती. तर त्यानंतर म्हटलं एकदा मुलांसाठी काहीतरी आपण करून जाऊ, जेणेकरून मग जो मला त्रास झाला तो बाकीच्यांना होऊ नये. तर ते एक माझं ध्येय होतं. तर नेहमी ज्यावेळी मी लेक्चरला पहिल्यांदा सांगतो ते मी आताही सांगेन की असं जर कोणाच्या मनात असेल की मराठीतून परीक्षा दिल्यामुळे आपल्याला लवकर निवड होईल किंवा निवड होण्याची संधी चान्सेस वाढतायत, तर ते गैरसमज आहे. तर तो तुम्ही मनातून काढून टाका. उलट जास्त एफर्ट्स तुम्हाला घ्यायला लागतील. सोर्सेस नाही आहेत, इंग्लिश सोर्स जास्त वापरायला लागतात आणि त्याची मग तयारी करायला लागते. मी काय घाबरत नाही, एक बेसिक तुम्हाला सांगतोय आणि एक चांगली बातमी पण तुम्हाला मी आता देईन एक मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांना. तर प्राधान्याने मला ह्या गोष्टी सुरुवात करून सांगायची होती. बाकी पूर्ण जे लेक्चर असेल ते तुमचं क्वेश्चन आन्सरवर असेल. नुसतं जर मला बोलायला लावलं तर मी पुन्हा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे बऱ्यापैकी अनेकांना हे ऑलरेडी माहिती पण असेल की नक्की आपण काय करतोय आणि कसं करतोय. तर त्याने रिपीट होईल सगळं असं मला वाटतं. तर ते रिपीट न होता तुम्हाला जे प्रश्न आहेत, तुम्हाला जे प्रश्न असतील ते इथे चॅट बॉक्समध्ये मला सांगा. माझ्या परीने मी सगळ्यांना इथे जस्टिस देण्याचा प्रयत्न करेन, पण एखादा समजा राहिला तर पुन्हा विचारा. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या ज्या नोट्स होत्या सगळ्या युपीएससीच्या तुम्हाला सगळ्यांना त्या मोफत अवेलेबल करणार आहे. एक ब्लॉग आहे आणि ब्लॉगची लिंक तुम्हाला मिळेल आपल्या चाणक्य मंडलच्या ग्रुपच्या माध्यमातून मिळेल. तर त्याच्या नोट्स आहेत. त्यात जीएस म्हणजे सगळ्यांनी मराठी ट्रान्सलेट नव्हत्या केल्या, काही मी इंग्लिश जशा तशा वापरल्या आहेत. तर ते मी एक प्राथमिक 5 मिनिटात सांगतो काय काय वापरलंय आणि कशा वापरल्या आणि बाकी ज्या मी मराठी केल्यात त्याही सांगतो. जीएस1 साठी मी ऋषिकेश रेड्डी एक सर आहेत सिलेक्टेड, त्यांच्या नोट्स वापरल्या होत्या. इंग्लिशमध्ये नोट्स अवेलेबल आहेत त्या जशाच्या तशा वापरल्या तरी मोर दॅन सफिशियंट होऊन जातात. त्या पुढे जर तुम्हाला काय करायचं असेल तर ते ऑलवेज वेलकम, म्हणजे तुम्ही कधीही करू शकता. पण शेवटी युपीएससीचा अभ्यास करताना तुम्हाला माहिती आहे की जे स्रोत असतील अभ्यासाचे ते खूप मर्यादित असतील, तेवढं चांगलं आहे. तर त्या ऋषिकेश रेड्डींच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होतीलच. तर त्या तुम्ही बघू शकता जीएस1 साठी. 2 साठी व्हिजनच्या ज्या 365 येतात मेन्सला त्या खूप खूप छान असतात. तर त्या रेफर करा, ज्या मी नेहमी रेफर केल्यात. आणि या वर्षीची मेन्स देताना मग आदल्या 2 वर्षाच्या मी रेफर करतो. जसं की 21ची मेन्स देताना 19, 20, 21 अशा तुम्ही बघू शकता. आणि त्याही सिलेक्टिव्ह करा, ज्या रिपीट होतात त्या गोष्टी निग्लेक्ट करा. जीएस3 साठी पीटी करतो मी. आणि अजून एक म्हणजे यंदाच्या ज्या पीटी होत्या 365 त्या बऱ्यापैकी सगळ्यांनी मेन्स मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्या, अर्थात सिलेक्टिव्ह बऱ्यापैकी एकदम छोट्या छोट्या. म्हणजे 180 पेजेसची जी पीटी होती ती एकदम मी 30-35 पेज मध्ये लिहिली आणि ती खूप सफिशियंट आहे असं मला वाटतं. तेही तुम्हाला अवेलेबल यंदा होतील. जीएस2च्या माझ्या नोट्स अवेलेबल होतील. जीएस1 सोसायटीच्या ज्या काही नोट्स असतील थोड्याफार मराठी ट्रान्सलेट केलेल्या पीटीच्या माध्यमातून वगैरे त्याही तुम्हाला अवेलेबल होतील. पण त्या मी बाकीचे जे मी सोर्स सांगितलेत जीएस1, 2 आणि 3चे, तर तेही तुम्हाला उपलब्ध करून देता येतील. तर ते आहे. आणि जीएस4 साठी बऱ्यापैकी मी आधी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं माधवी कवींचं पुस्तक आहे किंवा बाकी काय नोट्स असतील तर ते सफिशियंट नाहीये सगळ्या गोष्टी. पुस्तक ते छान आहे माधवी कवी मॅडमचं, त्यांनी प्रत्यक्ष भेटलो पण आहे. तर त्या तुम्हाला मिळतीलच. पण माझ्या ज्या नोट्स होत्या जीएस4च्या त्या मला वाटतं की सफिशियंट आहेत. त्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील किंवा मग असं चाललंय की ते एक पुस्तक आणायचं.
पण आणलं पुस्तक तरी अगदी कमी पैशांमध्ये तुम्हाला मिळेल, प्रॉफिट वगैरे ह्या गोष्टी नसतील. आणि ते जर मला झेपलं नाही, कारण वेळ कमी आहे माझ्याकडे सध्या, तर मी तुम्हाला माझ्या नोट्सच सरळ मी स्कॅन करून देईल. ते 1-2 आहेत विषय समोर, तर ते लवकरात लवकर तुम्हाला मिळतील. आणि त्या जर JS4च्या केल्या तर मला वाटत नाही की अजून काही वेगळं करायला लागेल, पण तरीही तुमची इच्छा असेल तर करू शकता. ऑप्शनलचा विचार कराल तर माझा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होता. त्यात सगळ्या नोट्स मी मराठी ट्रान्सलेट केल्या नाहीयेत, म्हणजे मराठीतून लिहिल्या नाहीयेत. पण पेपर 2 जो आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि IR, तर सगळ्या मराठीमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या स्वतः माझ्या आहेत. तर त्या तुम्हाला मी देईन, म्हणजे ते कॉपीराईट वगैरे काही इश्यू नाहीये. आणि पेपर 1चा भारतीय विचारवंत आणि पाश्चात्य विचारवंत तेही मराठी आहेत ट्रान्सलेट केलेल्या. फक्त पाश्चात्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल आणि मॅकियावेली नाहीये, तर तो तुम्ही इंग्लिशमध्ये करा. बाकी सगळे मराठीत आहेत, पाश्चात्य पण आहेत आणि भारतीय पण आहेत, तर ते तुम्हाला उपलब्ध होतील. आणि बाकी जे फिलॉसॉफी आहे पेपर 1ची आणि पेपर 1 पार्ट 2चा IGP जो आहे सेक्शन होतो, तो मी डायरेक्ट इंग्लिश रेफर केला होता. तर त्या मी माझ्या नोट्स तुम्हाला देऊ शकत नाही, कारण तो मग कॉपीराईट वगैरे त्या सगळ्या प्रकार सुरू होऊ शकतात. तर जेवढ्या माझ्याकडे आहेत थोडक्यात तेवढ्या मी देईन. GS2 साठी व्हॅल्यू एडिशन आहेत, जवळजवळ माझ्याकडे 50-60 केसेस लिहिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला सगळ्या मार्केटमध्ये नाही मिळणार. काही काही आहेत, जसं की केशवानंद भारती असेल, SR बोमाई असेल, तर ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या ह्या केसेस सगळ्यांना माहिती असतात. पण बाकीच्या ज्या केसेस असतील, लहान सहान केसेस आहेत, चमेली सिंग आहे, रणधीर सिंग आहे, त्या नाहीयेत बाकी अवेलेबल जास्त, तर त्या मी माझ्याकडे नोट्स काढलेल्या आहेत, ते तुम्हाला मी अवेलेबल करून देईन. त्या इंग्लिशमध्ये जे करतायत अभ्यास, तर त्याने तुम्ही सांगा की ते व्हॅल्युएशन मटेरियल तरी तुम्ही युज करा. जसं लॉ कमिशन रिपोर्ट्स आहेत, तुम्हाला मार्केटमध्ये लॉ कमिशन रिपोर्टच्या कुठेही नोट्स, म्हणजे ज्या इनलिस्ट केलेत एक महत्वाचे 20-25 रिपोर्ट, तर ते तुम्हाला कुठे मिळणार नाहीत. ते मी माझे काढले होते, ते मी आता उपलब्ध करून देतोय. तर त्या इंग्लिशच्या मुलांनाही उपयोगी पडतील, कारण यंदा जे माझ्या बरोबर मेन्स देणार होते इंग्लिशचे, तर त्यांनी ते रेफर केल्या, त्यांना त्या चांगल्या वाटल्या आणि फायदा झाल्यासारखा वाटलाय. तर तुम्ही त्या बघू शकता. आणि माझं पुन्हा पुन्हा असं म्हणणं आहे की माझ्या नोट्स काय स्टँडर्ड आहेत आणि तो अंतिम सत्य आहे ते, किंवा त्या नोट्स केल्या म्हणजे तुम्ही पास व्हाल असा काय माझा अजिबात दावा नाहीये. पण तुम्हाला उपयोग होईल हा माझा दावा नक्की आहे. आणि ते तुम्ही मला नंतर कधीतरी सांगा उपयोग झाला की नाही, किंवा चाणक्याला तुम्ही येऊन सांगा. तर तसा उपयोग करून घेता येऊ शकतो आपल्याला. तर तेवढ्या मी अवेलेबल करून देतो, म्हणजे त्यात ते तुमचे प्रश्न पुन्हा पुन्हा यायला नको, म्हणून मी हे सांगतोय. तर ह्याच्या बाकी हे सोडून बाकी जे काय प्रश्न असतील तर ते तुम्हाला तुम्ही इथे मांडू शकता. तर आता मी एक एक प्रश्न बघेन. मला हे प्राथमिक दृष्ट्या हे सगळं सांगायचं होतं, नोट्स होतील अवेलेबल, तर माझ्या ब्लॉगलाही टाकेन. आणि अजून एक राहिलं सांगायचं, माझे जे क्वेश्चन पेपर कोणतरी काल विचारत होतं की उपलब्ध होतील का, तर माझे सगळे क्वेश्चन पेपर, म्हणजे JS1चे 4-5, 2चे 4-5, 3 आणि 4 प्रत्येकाचे 4-5 आणि ऑप्शनलचेही 4-5 असे मी सगळे स्कॅन करूनच देतोय तुम्हाला. तर ती तुम्हाला वाटलं तर झेरॉक्स मारा. मला वाटत नाही की झेरॉक्सची गरज आहे, कारण उगाच विनाकारण पैसेही घालवू नका. ते मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून त्या स्क्रोल करून बघू शकता, एक आयडिया म्हणून, कारण ते काय कायमस्वरूपी तुम्हाला उपयोगी नाहीये. लिहिलं कसं जातं आणि कसं नाही लिहायचं वगैरे, त्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. तर मराठीतलं माझ्या माहितीत तरी आतापर्यंत कोणी आपले क्वेश्चन पेपर अवेलेबल केले नाहीये, किंवा नोट्स अवेलेबल केले नाहीयेत, कोणीही नाही केलेत. तर किंवा केले असतील तर मला माहित नाही. तर त्या माझ्या मी देतोय अवेलेबल करून, तर त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. त्या ब्लॉगवर जाऊन वगैरे तुम्ही बघा. पण येणाऱ्या काळात काय मला महत्वाचं वाटलं तर मी त्या ब्लॉगवर शेअर करू शकतो, तर तुम्ही ते फॉलो करू शकता. तर आता मी हे थांबवतोय. बाकी तर तुमचे क्वेश्चन काय असतील तर पाठवा, एक एक मी बघत जाईन. आता मराठीतून बुकलिस्ट सांगा असं गौरव म्हणतोय. बुकलिस्ट मी ऑलरेडी माझ्या फेसबुकच्या अकाउंटला शेअर केली होती, तरी पण सांगायचे तर सगळ्या इंग्लिशला वापरतात तेच मराठीत आहे. मराठीसाठी अशी वेगळी बुकलिस्ट नाहीये, म्हणून मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की मराठीतून प्रिपरेशन जरा कठीण ह्याच्यामुळे जातं की साहित्य काही उपलब्ध नाहीये. जसं की वृत्तपत्री त्या पात्रतेची नाहीयेत मराठीत की जी UPSC तुम्हाला पास करतील. अगदी शनिवार रविवारचं एक वृत्तपत्र जी ठराविक आहेत महाराष्ट्रात फेमस, ती एक शनिवार रविवार चांगली येतात, म्हणजे आपल्या UPSCच्या माध्यमातून म्हणतोय, बाकी मला काय कमेंट करायची नाहीये. तर ते म्हणून मग इंग्लिशही वापरायला लागतात वृत्तपत्र. तर एक कुठचं तरी इंग्लिश वापरा, कुठचंही द हिंदू वापरा ना, द एक्सप्रेस. आणि नंतर ज्यावेळी तुम्ही मुलाखतीला वगैरे जाल, सगळे तुम्ही जावे अशी इच्छा आहे, तर टाइम्स ऑफ इंडिया किंवा हिंदुस्थान टाइम्सला चांगले आर्टिकल येतात मुलाखतीच्या दृष्टीने, तर त्यावेळी तुम्ही तिकडे शिफ्ट होऊ शकता. जसं शक्य होईल तसं तुम्ही करा. पेपर वाचायलाही वेळ जातो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सुरुवातीला खूप वेळ जातो, नंतर नंतर तुम्ही ते 1 तासावर आणू शकता. आणि जर अजूनही वेळ जातो असं वाटत असेल तर जे आर्टिकल असं असतील, जी आपण इंग्लिश पेपरला वाचतो, ती बऱ्यापैकी युट्यूबला हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत, म्हणजे हिंदीमध्ये सांगतात, ऐकू शकता तुम्ही. तर तसं तुम्ही करू शकता. जसं मी पण ते करायचो, कारण माझा भरपूर वेळ वाचायचा त्यामुळे. आणि मग तुम्हाला म्हटलं तसं की नोट्स बनवायलाही भरपूर वेळ जायचा माझा, कारण मला अशा रेडीमेड नोट्स कोणाच्या नव्हत्या मिळाल्या.
तर त्यासाठी जायचा, किंवा आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर तुम्ही त्या गोष्टींची एक काळजी घेऊ शकता. तर तेवढं तुम्ही बघा बुक लिस्टला. बाकी बुक लिस्ट एकदा पटकन सांगून टाकतो, ज्यांना वाटतं त्यांनी लिहून घ्या. बाकी एनसीईआरटी वर मी प्रश्न म्हणजे ते आन्सर करतो. पॉलिटीला एम लक्ष्मीकांत वाचा, आणि मेकिंग कॉन्स्टिट्यूशन जी आपली आर्टिकल आहे, सॉरी एनसीईआरटी जी आहे ती एक वाचून घ्या. एक ती सफिशियंट आहे. आणि ज्यांना वेळ आहे, जे 24 अटेम्प्ट देणार आहेत, 25 देणार आहेत, ते 23 अगदी देणार आहेत, त्यांनी बाकीच्याही एनसीईआरटी वर स्कॅन करू शकता तुम्ही. कारण मी कमी वाचा त्यांच्यासाठी सांगतो, जे लगेच आता अटेम्प्ट देतील वर्षभरात त्यांच्यासाठी. कारण ते मग वर्षभरात सगळं नाही होत कव्हर, खूप वेळ लागतो आपल्याला. मराठीतनं देत असतो, इंग्लिश सगळं वाचत असतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्याकडे जरा लक्ष द्या. आणि पॉलिटीला ते झालं. इकॉनॉमीला मृणालच्या नोट्स खूप चांगल्या आहेत. बाकी आता नितीन सिंघाने यांचं पुस्तक आलंय असं म्हणतात, मी काय स्वतः बघितलं नाही, त्यामुळे मी काय ते अथॉरिटीने सांगू शकत नाही की खूप चांगलं आहे. बाकी श्रीरामच्या नोट्स आहेत, मराठीतनं जे देतात त्यांना देसले किंवा कोळंबेंचं पुस्तक आहे, ते वाचू शकता. पण तेवढंच पुस्तक सफिशियंट नाहीये, कारण शेवटी तुम्ही मराठी जरी वाचलं तरी पेपर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीतच द्यायचा आहे. तर त्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष ठेवा की इंग्लिश वाचा काहीतरी. काही लोक हिंदीला शिफ्ट होतात, तर माझं म्हणणं आहे की हिंदी इंग्लिशपेक्षा कठीण होऊन जातं. हिंदीतनं एनसीईआरटी वाचतो, हिंदीतनं स्पेक्ट्रम वाचतो, असं अनेकांचं असतं. तर तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं वाचा. मी म्हणत नाही की हिंदी नका वाचू, पण इंग्लिश ट्राय करू शकता. कारण एक लेवल नंतर तुम्ही इंग्लिश पासून पळू नाही शकत. इंग्लिश तुम्हाला बेसिक लागेलच, मुलाखतीला लागेल, उद्या सिलेक्शन झाल्यावर लागेल. तामिळनाडू, केरळ सारखं केडर मिळालं तर इंग्लिश जरा लागतं तुम्हाला कंपल्सरी. तर त्या गोष्टींसाठी मग इंग्लिश पासून पळू नका, एवढं मी म्हणेन. तर ते इकॉनॉमीला झालं. पुढचं एक रेफर करा. मृणालच्या नोट्स वाचताना त्या खूप मोठ्या आहेत, 500-600 पेजेसच्या, पण त्यात चित्र वगैरे खूप आहेत माणसांची, त्यामुळे त्या वाचून होतात लवकर. तर ते तुम्ही रेफर करू शकता. 2 झालं. तिसरी गोष्ट आहे एन्व्हायरमेंटला आता आपण शंकरचं नेहमी वाचतोच. कुठचं एक वाचा स्टँडर्ड पुस्तक, शंकर पण सफिशियंट आहे. त्यानंतर जिओग्राफीला एनसीईआरटी 6वी ते 12वी खूप महत्वाच्या आहेत. एनसीईआरटी मुलं अनेकदा असं करतात की मी फक्त 11वीचीच वाचतो, ती पुरेशी आहे. ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी ते ठीक आहे, पण वेळ असेल तर 6वी पासून वाचा, कारण ते बारीक सारीक प्रश्न येतात त्यातले, असं मी तर म्हणेन. आणि एक बाकी आपण काय करत नाही जिओग्राफीला, एक जीसीचं पुस्तक वाचतो, तर तेही वाचा, जीसी लिओंगचं. तर ते 3 झालं. अजून इकॉनॉमी झालं, पॉलिटी झालं. सायन्स अँड टेकला विशेष एनसीईआरटी मी तर कधी नाही वाचल्यात खरं सांगायचं तर, सायन्स अँड टेकची एनसीईआरटी. तरी 12वीची बायोलॉजी एनसीईआरटी मी जरा नजरे घालून घातली होती, एन्व्हायरमेंटल सायन्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी तेवढी तुम्ही करू शकता. आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी सगळं वाचा. वेळ नसेल, अगदी एका वर्षातच अटेम्प्ट आहे, त्यांनी मग जरा ते स्किप केले तरी चालेल. कारण एखादा प्रश्न येईल, एखाद्या प्रश्नासाठी त्या 6-7 इयत्तांच्या एनसीईआरटी वाचणं मला नाही वाटत की पुरेशा असतील. म्हणजे भरपूर होईल. ते कॉस्ट बेनिफिट रेशो बघायला लागेल. चाणक्य मंडलचे मासिक येतं आणि ते खूप चांगलं असतं. मी ते काय प्रमोट करायला आलो नाहीये खरं सांगायचं तर, पण मी दुर्लक्षित केलं होतं सुरुवातीला ते मासिक. पण नंतर काय होतं, आपल्याला जे जवळचे अवेलेबल होतं ते आपण दुर्लक्षित करतो. तर ते बघू शकता. सायन्स अँड टेकला पीटे करा का करंट अफेअर्स करा. सायन्स अँड टेक खूप अप्लाइड येतं. कोर आता सायन्स अँड टेक ते विचारत नाहीये, जसं एमपीएससीला विचारतात. अप्लाइड असतं, एखादी टेक्नॉलॉजी बद्दल विचारतात वगैरे वगैरे. तर तेवढं होऊन जाऊ शकतं तुम्हाला. माझ्यामध्ये बाकी सगळं हिस्ट्री नाही राहिलं महत्वाचं. हिस्ट्री असा विषय आहे की खूप वाचायला लागतं आणि क्वेश्चन लिमिटेड येतात, आणि त्यातले अर्धे आपल्याला येतच नाहीत, कारण ते खूप कठीण विचारतात. त्यामुळे मॉडर्नसाठी स्पेक्ट्रम सफिशियंट आहे. मिडिवलसाठी तामिळनाडू स्टेट बोर्डचं एक पुस्तक वाचा, 11वीचं आहे ते. एशियनसाठी मी तरी नितीन सिंघाने वाचलं होतं. काही लोक एनआयएस वाचतात. एक कुठचं तरी वाचा, सगळं नका वाचू. पण सगळं वाचूनही तुम्हाला सगळं येईल असं काय सांगता येत नाही. आणि पोस्ट मॉडर्न हा मेन्सला सब्जेक्ट आहे. मी त्याच्यासाठी विशेष काही केलं नव्हतं, कारण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होता. बऱ्यापैकी त्यातनं सगळ्या गोष्टी कव्हर होतात. तर हे झालं. वर्ल्ड हिस्ट्री एखादा प्रश्न येतो, गेल्या वर्षी एकही नव्हता आला. तर त्यामुळे महत्वाचे जे इव्हेंट आहेत, दोन्ही महायुद्ध असेल, अमेरिकन फ्रेंच राज्यक्रांती आणि डिकोलोनायझेशन, एवढं नीट करा वर्ल्ड हिस्ट्रीसाठी. बाकी जास्त त्यात वेळ नका देऊ, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी. तर तेवढं मी प्राथमिक दृष्ट्या सांगेन. करंट अफेअर्स साठी काय करायचं तुम्हाला मी खरं सांगतो. माझा 6 म्हणजे दिली 5-6 वर्ष मी या फील्डमध्ये. तर मला असं वाटतं युपीएससी टप्प्याटप्प्यामध्ये पुस्तकाच्या बाहेर गेली आहे. म्हणजे आता पुस्तकात युपीएससी राहिली नाहीये. जसं की लक्ष्मीकांत मधून पूर्वी सगळं पॉलिटिक्स यायचं, पण आता तुम्ही यंदा पॅरोलचा वगैरे प्रश्न पडलेला यंदाचा जर तुम्ही पेपर बघाल तर ते कुठेही लक्ष्मीकांत मध्ये कव्हर नाहीये केलेलं. तर मला वाटतं की ते पुस्तकांच्या बाहेर गेलीये, पण तरीही बेसिक पुस्तक एकदा वाचायला लागतील, कारण ते युनिव्हर्सल ज्या गोष्टी आहेत त्या वाचायच्या. कारण समजा लक्ष्मीकांत मधला प्रश्न आला आणि तुम्ही ते सोडवला नाहीत तर तुम्हाला खूप नुकसान होईल त्याचं. त्यामुळे म्हणून एक बेसिक सगळ्या गोष्टी करा आणि त्या गोष्टी चुकता कामा नयेत. बाकी आणि युपीएससीच्या पूर्ण प्रवासात प्रिलिम सगळ्यात कठीण आहे, हे पुन्हा पुन्हा डोक्यात ठेवा. सीसॅटचे प्रश्न दिवसेंदिवस कठीण येतात क्वेश्चन पेपर, तर ते डोक्यात ठेवून त्याच्यावर काम करा. तर बुक लिस्ट मी बऱ्यापैकी सांगितली आहे.
मराठीतून वेगळी बुकलिस्ट नाहीये. गौरव देशमुखने हा प्रश्न विचारला होता. तर मी सांगेन की हीच बुकलिस्ट वापरायची आणि ती मग मराठी ट्रान्सलेट करायची आणि युज करायची, असा त्याच्यावर उपाय आहे. ट्रान्सलेट म्हणजे शब्द नका ट्रान्सलेट करत बसू तुम्ही. तिथे तिथे लिहू शकता एखादा शब्द जो तुम्हाला येत नसेल, जसं की गव्हर्नरला राज्यपाल वगैरे शब्द, तर ते तुम्ही तिथले तिथे लिहू शकता. बाकी म्हणतो की एनसीआरटीच्या बुक्स 6वी ते 12वी रीड करणं कंपल्सरी आहे का? जिओग्राफीचं कंपल्सरी असं मी म्हणत. हिस्ट्रीच्या सुद्धा एनसीआरटी खूप छान आहेत. 6वी ते 12वी खूप वाचायला मजा येते आणि खूप महत्वाचे आहेत. पण मी तुम्हाला आधी म्हटलं तसं हिस्ट्रीला ऑलरेडी आपण खूप करतो आणि त्यात आणि हे एनसीआरटी वाढवलं तर अजून होईल. तर ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी सगळं वाचा. नसेल त्यांनी मग फक्त फाईन आर्टची जी एनसीआरटी 11वीच्या ती वाचा आणि 12वीच्या मिडिवल, मॉडर्न आणि इन्शियंट अशा त्या 3 एनसीआरटी आहेत 12वीला. सॉरी, 3 आहेत बरोबर. तर त्याच्या नुसतं सिलेक्टिव्ह जेवढं वाचाल तेवढं, म्हणजे बॉक्समध्ये जे दिलेलं आहे ते तर कंपल्सरी वाचा, कारण त्यातनं खूप क्वेश्चन येतात आणि वेळ आहे त्यांनी मग सगळं वाचू शकता. तर ते खूप म्हणजे थंबरून नाहीये त्याला की सगळ्यात वाचायला हवं. पण एवढं सांगेन, ज्यांना वेळ आहे, जे 24चा अटेम्प्ट देणार आहेत किंवा त्याच्या पुढचा देणार आहे, तर त्यांनी कंपल्सरी सगळ्याच्या सगळ्या एनसीआरटी ज्या बेसिक आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी किंवा इकॉनॉमीची मॅक्रो त्यातल्या त्यात, त्या सगळ्या ह्या एनसीआरटी तरी वाचणं खूप गरजेचं आहे. एक कोणतरी विचारतो पीएसआर ऑप्शन घेतलं तर जीएस2 साठी स्पेशल तयारी करणं गरजेचं आहे का? तर नक्की आहे. असं पीएसआर ऑप्शन मधून सगळं तुमचं जिओग्राफी वगैरे कव्हर होतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. तर त्यामुळे जीएस2 साठी व्हिजनची जी पीटी 365 येते मेन्सची, ती तुम्ही करू शकता. म्हणजे मी ती रेफर केली होती आणि ती खूप पुरते आपल्याला आणि गरजेची पण पडते, तेवढी करा. पण ऑप्शनचा फायदा इकडे होतो, जीएस2 ला तर नक्की होतो. आपण केसेस काही कोट करू शकतो, आर्टिकल्स काही बारकावे आपल्याला माहिती असतात ऑप्शनल आयजीपी मुळे, तर ते तुम्ही इथे कोट करू शकता. पण जीएस2 साठी वेगळा अभ्यास लागतोच. असा कुठचा ऑप्शन नाही की तुम्हाला करायलाच नाही लागत. जसं की जिओग्राफी आणि हिस्ट्रीला असं म्हणू शकता की वनला थेट फायदा होतो, तसा जीएस2 ला आपल्याला फायदा होतो पोलिस सायन्सला. पण अगदीच जीएस2 न करता गेलं तर तसं नाही होणार. गव्हर्नन्स वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या पीटीआर रेफर करायला लागतील. बुक लिस्ट सांगून झाली. इंग्लिश कच्चं आहे, स्पेक्ट्रम सारखं पुस्तक कसं वाचायचं असं कोणतरी एक विचारतोय मुलगा. मी म्हणेन की वाचून वाचून होतं. सुरुवातीला असं वाटतं आपल्याला की कठीण आहे, आपल्याला झेपत नाहीये वगैरे, पण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा वाचून मग ते कळायला लागतं. असं काय ते ग्रामॅटिकल खूप कठीण नाहीये ते पुस्तक. जसं की प्रतापगड मेहतांचे आर्टिकल नाही येत द हिंदूची की आपल्याला कळतच नाही नक्की काय. स्पेक्ट्रम खूप सोप्या भाषेत लिहिलेलं आहे असं माझं तरी म्हणणं आहे. तर ते तुम्ही युज करू शकता. म्हणजे एकदा, दोनदा वाचून जरी नाही झालं तरी टप्प्याटप्प्याने ते हळूहळू वाढवत चला. तुम्हाला ते कळून जाऊ शकतं. तर मी म्हणेन की ते वाचा. आणि जर तुम्हाला हिंदी वाटत असेल सोपी, मला तर नाही वाटत कधी ते इंग्लिशपेक्षा, पण वाटली तर तुम्ही मग हिंदी रेफर करा. ते तुमच्यावर आहे. म्हणजे असं काय तुम्हाला पुन्हा तेच सांगतो की थंब रूल असं काही नाहीये. युपीएससीची प्रिपरेशन गावी राहून पॉसिबल आहे का? तुम्ही कुठेही राहून करू शकता, शेवटी तुमच्यावर आहे. कारण मटेरियल हा काय आता तेवढा इश्यू राहिलेला नाहीये की अभ्यास साहित्य उपलब्ध नाही वगैरे. अभ्यास साहित्य सगळं उपलब्ध आहे आपल्याला. चाणक्य मंडलचं आपलं चॅनल आहे, त्याच्यावर आपले ते मंथली पडते करंट अफेअर्सची पुस्तकं सगळी तुम्हाला पीडीएफ मध्ये पण मिळतात. बाकी मागवू शकता. पण इथे पुण्यात वगैरे आला, व्यवस्थित क्लास वगैरे लावला तर फायदा असा होतो की ग्रुप तयार होतो आणि आपण टच मध्ये राहतो. आणि जसं मॉड्यूल चालतं, जसं की आता पॉलिटीचं मॉड्यूल चालू आहे, तर त्या टप्प्या मॉड्यूलमध्ये आपण पॉलिटी वाचू शकतो, काय अडलं तर फॅकल्टीला विचारू शकतो. तर हे फायदे होतात. 12वी नंतर डिग्रीला कोणती फील्ड बेस्ट आहे? करिअरच्या दृष्टीने जी फील्ड बेस्ट आहे ती करा, म्हणजे तुमचा प्लॅन बी पण तयार होईल. कारण कसं आहे, युपीएससी करायची म्हणूनच मी बीए वगैरे घेतलं, तर घेऊ शकता. पण काही काही भाषणं वगैरे ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की बीए केलं म्हणजे युपीएससी पास होता येईल, असा काही संबंध नाहीये. डिग्री अशी करा जी तुम्हाला चांगला जॉब देईल किंवा एक स्थिरता देईल पुढच्या आयुष्यात. कारण युपीएससी पुन्हा पुन्हा मी सांगतो, आम्हाला धर्माधिकारी सरांनी पहिल्या लेक्चरला सांगितलेलं मला आठवतंय, आम्ही किती काही सांगितलं तरी तुमच्यावरच आहे अभ्यास करणं. त्यामुळे आपण कधी अशी गॅरंटी कुठचाच क्लास नाही देऊ शकत आणि देत असतील तर ते तुम्हाला फसवतायत की तुम्ही 100% वगैरे सिलेक्ट व्हाल. शेवटी तुमच्यावर आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. नशीब मानत असेल तर नशिबावर पण आहे. तर त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि प्लॅन बी तुमचा तयार ठेवा. प्लॅन बी म्हणजे डिग्री चांगली करणे आणि ते प्रामाणिकपणे करणे. आता अनेकदा मुलं असं म्हणतात की डिग्रीच्या पहिल्या वर्षापासून मी सगळा अभ्यास करतोय वगैरे. अभ्यास करा साईड बाय साईड, पण मग डिग्री निग्लेक्ट नका करू. त्या सगळं नॉलेज असेल तुमची किंवा तो अभ्यास असेल तो तुम्ही दुर्लक्षित अजिबात नका करू. हे मी मुद्दाम सांगेन तुम्हाला. तर कुठची काय डिग्री, म्हणजे असं मी नाही म्हणणार की चांगलीच आहे, भरपूर आहेत फील्ड, स्टॅटिस्टिक वगैरे भरपूर फील्ड आहेत. म्हणजे मी पुण्यात आल्यावर मला कळलं की स्टॅटिस्टिक मध्ये डिग्री करता येते वगैरे, मलाही नव्हतं माहिती. तर एक चांगली कुठची डिग्री करा, असं मी एक नाही अशी सजेस्ट करू शकत कुठची.
कोणते विचारते, मयुरी विचारते की मराठीतून अभ्यास करताना दोन्ही पुस्तकं रेफर करायची का, मराठी आणि इंग्लिश? दोन्ही नाही करायची, इंग्लिशच करायची. मराठीतून काय नाहीच आहे उपलब्ध, तर तुम्ही मराठी करण्याचा काय प्रश्न येत नाहीये, तर इंग्लिशच करायची आणि ती वाचायची. आणि तू मगाशी कोणतरी प्रश्न विचारतो की कळत नाही, पुन्हा पुन्हा वाचून कळतं, कारण त्या दर्जाचं मराठी साहित्य दुर्दैवाने उपलब्ध नाहीये. आपण किती मराठीबद्दल काही बोललो तरी येणाऱ्या काळात हो ही अपेक्षा आहे. तर ते जे मी माझं बनवलं होतं ते मी अवेलेबल करून देतोय. पुढे तुम्ही सिलेक्ट व्हा आणि तुमचं बनवून द्या, म्हणजे हळूहळू ते जास्त उपलब्ध होईल. एक कोणतरी म्हणता येते शैलेश की मराठी माध्यमातून एक्सक्लुझिव्ह बॅच घ्या. कसं असतं आपल्याकडे, म्हणजे मी चाणक्यमध्ये मी शिकलो ते मी सांगतो, ज्यावेळी मी आलो त्यावेळी मला काही इंग्लिश येत नव्हतं, लिटरली काही येत नव्हतं. कारण मी 10वी-12वी काठावरच इंग्लिशला पास झालो होतो. पण काय होतं, इथे आलो आणि इंग्लिश मराठी मिक्स होती लेक्चर, म्हणजे पूर्ण कोर इंग्लिश अशी दिल्लीला चालतात किंवा बाकी कुठे चालत असतील मला माहिती नाही, असे चालतात की इंग्लिशच बोलतात ती लोक. तसं आपल्याकडे होत नाही, मराठी इंग्लिश बोलतो, कारण निम्मे अधिक मुलं ही ग्रामीण भागातून आलेली असतात, त्यांना मराठी पण गरजेचं असतं, त्यामुळे मिक्स बोलतात आणि फॅकल्टी पण आपल्या मराठी येणारच असतात. त्यामुळे जर तुम्हाला ते येत नसेल त्या गोष्टी तर तुम्ही ते मराठीमध्ये रेफर करू शकता, विचारू शकता त्यांना किंवा मराठीमध्ये बोलू शकता किंवा असं सांगू शकता की मला मराठीत एक्सप्लेन करा, ही गोष्ट कळली नाहीये. तर ती सोय इथे उपलब्ध होते, कारण मी असं अनेकदा करायचो, आमचे जे दादा शिकवायला यायचे त्यांना सांगायचो हे मला काय कळलं नाहीये, किंवा लेक्चर संपल्यावर त्यांना भेटता येतं, एक 10 मिनिटं थांबू शकतो आपण की दादा मला हे मराठीतून सांग. पण तुम्ही इंग्लिश पुन्हा पुन्हा इंग्लिश पासून पळू नका, कारण तुम्हाला साहित्य सगळं इंग्लिशच वाचायचंय. अगदी करंट अफेअर्सची जी तुम्ही मंथली वाचाल, काही वाचाल, ते तुम्हाला इंग्लिशच वाचायचंय. तर त्यामुळे कोर मराठी आपण त्याच्यासाठी बॅच घेत नाही, कारण ते साहित्य तुम्हाला नाहीच आहे मराठीत उपलब्ध. त्यामुळे मग मराठी इंग्लिश अशी मिक्स बॅच असते आणि मराठीला काही इश्यू होत नाही. मला तरी काय आला नाही इश्यू, कारण आमच्या पूर्ण बॅचला आम्ही 2-3 लोकच मराठी होतो, तर आमच्याकडे म्हणून दुर्लक्ष केलं नव्हतं, आम्ही विचारू ते सांगत होते. तर तसं तुम्ही एक ट्राय करू शकता. बाकी मला वाटत नाही इथे पुण्यात कोण कोर मराठी वगैरे चालवत असेल, आणि तसं तुम्ही करू पण नका. इंग्लिश मराठी मिक्स करा, कारण नंतर मेन्सला, मुलाखतीला तुम्हाला त्याचा मग फायदा होईल. कोणतरी प्रदीप विचारतो की नोट्स कशावर टाकणार आहात. आपला जो चाणक्यचा चॅनल आहे त्याच्यावर आपण ती लिंक टाकू, टेलिग्राम चॅनलला, तो तुम्ही जॉईन करून घ्या हवं तर. आणि माझ्या फेसबुक अकाउंटला तुम्ही ते बघू शकता. फक्त माझं फेसबुक अकाउंट सर्च करताना माझं नाव जरा नीट सर्च करा, अनेकांना माझं नाव मिळत नाही ते, तर तसं. कोणतं विचारतोय सिलेबस अनालिसिस कसं करायचं प्रिपरेशनच्या स्टार्टिंगला. जे इंग्लिश मुलं रेफर करतात तेच आपण करू शकतो, की पूर्ण सिलेबस बघा, जुने क्वेश्चन पेपर बघा, आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो नक्की सिलेबस काय आणि किती आहे. आणि करताना जसं सुरुवातीला मी म्हटलं की काय करायचं, याच्यासोबत काय नाही करायचं, या गोष्टी समजून घ्या. आणि माझे जे ते व्हिडिओ मी मगाशी बोललो आपल्या चॅनलला आहेत ते, त्याच्यावर मी ह्या गोष्टी सांगितल्यात की किती करायचं, काय करायचं, तर ते तुम्ही रेफर करू शकता. तर ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल येणाऱ्या काळात. ते अवेलेबल आहेच खरं, तर बघा. बाकी सिलेबसला तुम्ही ऑप्शनलला पॉल सायन्सला तर मी सांगेन की खूप सिलेबसला स्टिक राहा. काही लोक भरपूर असतील पॉल सायन्सची, की जसं की जे दिल्लीचे काही क्लासेस आहेत ते सेक्युलरिझमवर भरपूर नोट्स देतात. ठीक आहे, लिटरली सेक्युलरिझमवर युपीएससी सच कधी प्रश्न जास्त विचारत नाही ऑप्शनलला. ते राजकारणावर धर्माचा काय प्रभाव होतो किंवा जातींचा काय प्रभाव होतो असे आपल्याला ते प्रश्न असतात जास्त करून. तर त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही जास्त लक्षात ठेवा की सिलेबसला खूप स्टिक राहा. मेन्सचं जर बघाल तुम्ही, म्हणजे जीएसचं, तर सिलेबस आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघाल तर सूर्याखालचं काही इन्क्लुडिंग सूर्य असंच असतं ते खरं म्हणजे. तुम्ही यंदाचे क्वेश्चन पेपर वगैरे बघाल तर, पण तरीही आपल्याला काही एक सीमारेषा ठरवायला लागते आणि त्याच्या बाहेर आपण मग ते अभ्यास करणं किंवा त्याच्या बाहेर जाणं खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं, कारण ऑलरेडी करण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळे मग युपीएससीचा सिलेबस तुमचं तोंडपाठ असणे किंवा तोंडपाठ जरी नसेल तरी तो जवळ असणे अभ्यास करताना खूप गरजेचं आहे. न्यूजपेपर वाचलं किंवा काही वाचलं, अगदी मी लिटरली खरंच तुम्हाला सांगतो की व्हॉट्सअपचे जे स्टेटस असतील चांगले चांगले ते मी डाउनलोड करून वापरून युपीएससीला वापरलेले चांगले चांगले विचार असतात. ठीक आहे, जसं की एकदा माझ्या मित्राने ठेवलेलं की क्षणभर टोचणारी सुई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्यभरासाठी जोडणारा दोरा आपल्या लक्षात राहत नाही. अरे खूप छान आहे, एसीला तुम्ही कोट करा, इथिक्सला कोट करा. तर थोडक्यात युपीएससीची तयारी करताना आपले डोळे कान सगळे व्यवस्थित उघडे हवे आणि कुठचंही मटेरियल तुम्ही काही ऐकलं वाचलं की लगेच युपीएससी साठी काय वापरता येईल ते वापरायला हवं तुम्ही. तर तसं तुम्ही करू शकता. सिलेबस पुन्हा स्टिक राहून सिलेबस जवळ ठेवा किंवा पाठ करा, काय उपाय त्याच्यावर. डिस्कस ऑन आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी आपण हवं तर ते नंतर घेऊ, पण ऑलरेडी मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला होता, तर रिपीट नको व्हायला. मी असं काय म्हणतोय, नवीन नवीन प्रश्न असतील तर त्यांना मी एक न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एसीची तयारी कशी करावी, एसीच्या माझ्या नोट्स मध्ये मी शेअर करतोय, पण एसीची तयारी करताना एक गोष्ट एक लक्षात ठेवा की एसी हा साहित्याचा प्रकार आहे.
असं म्हणून लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही इंग्लिशला ते चालतं की जीएस सगळं मिक्स करायचं आणि एसे लिहायचा. मराठीला ते वर्क नाही होत आहे. म्हणजे मी तरी 4 मेन्स दिले आहेत मराठीतनं. त्यामुळे माझ्या अशा लक्षात आलं की दरवेळी असं म्हणतात की एखादा कुठचाही प्रश्न पडला वुमनचा, तर त्याचा इकॉनॉमिक अँगल घ्या, पॉलिटिकल अँगल घ्या, म्हणजे असे सगळे अँगल घ्या आणि मग ते सांस्कृतिक अँगल घ्या आणि लिहा. पण ते वर्क नाही होत. जरा भाषा, साहित्यिक भाषा त्याच्यात यायला हवी. तर मी माझे काही एसे तुम्हाला स्कॅन करून देतोय, म्हणजे फिलॉसॉफिकल एसे आणि दुसरे पण एसे. तर त्याच्यावरून अंदाज येईल. आणि बाकी असे टॉपरचे एसे तुम्हाला मिळाले. इंग्लिश पण रेफर करा एसे, कारण भाषा वेगळी असेल तर एक संकल्पना एक आपल्याला लक्षात येऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही इंग्लिश एसे पण रेफर करू शकता. जे तुम्हाला एक आयडिया येईल की नक्की एसे कसा तयार करायचा आहे. पण एसे लिहायचा काय आहे आणि कसं एकदा कळलं, एसेला तुम्हाला नक्की 140 पर्यंत मार्क मिळू शकतात. जे मला नाही मिळाले आतापर्यंत, की मला ते लक्षातच नव्हते, कारण मी जीएसच लिहायचं होतं त्याच्यात. पण यंदाच्या वेळी मी लास्ट आता जो अटेम्प्ट दिलाय त्याच्यात मी वर्क केलंय आणि सरांच्याही चांगल्या कमेंट मला मिळाल्या त्याच्यावर. तर एकदा तुम्हाला कळलं की एसे म्हणजे काय, की तुम्हाला एक मराठीतनं एसेला नक्की चांगले मार्क मिळतात. माझ्या अनेक मित्रांना मिळालेत, तर त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. बाकी माझ्या एसीच्या नोट्स मी तुम्हाला शेअर करून देईन त्या ह्याला पेजला. कोणते विचारते प्रिपरेशन तयार करण्याच्या आधी काय काय केलं पाहिजे. प्रिपरेशन तयार करणे म्हणजे प्रिपरेशन सुरू करणे हीच एक तयारी आहे. बेसिक तुम्हाला म्हटलं तसं सिलेबस एकदा बघून घ्या, जुने क्वेश्चन पेपर बघून घ्या. ऑप्शनल एक ठरवा, कारण ऑप्शनल राहणार आहे अजून. तर तो एक व्यवस्थित ठरवणं खूप गरजेचं आहे, कारण तो एक खूप टर्निंग पॉईंट होऊन जातो पुढच्या आपल्या सिलेक्शनला किंवा पोस्ट काढण्याला, किंवा कुठची तुम्हाला सर्व्हिस मिळते त्याच्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी ते महत्वाचं होऊन जातं. त्यामुळे ती एक तयारी ठेवा. अगदी तुम्ही 12वीला असाल, फर्स्ट इयरला असाल, तर एकदम फुल टाइम युपीएससी करू नका. कॉलेजच्या लाईफ एन्जॉय करा. त्या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या नंतर मिळत नाहीत आपल्याला. मग त्या गोष्टी चालू करता करता ह्या चालू ठेवा. बेसिक एनसीईआरटी वाचून घ्या पहिल्या, म्हणजे हे सगळं तुम्हाला सांगत असतील, 33 रिपीट होतं. लक्ष्मीकांत सारखं पुस्तक असेल की ते खूप भगवद्गीता आहे ती युपीएससी साठी तयारी करताना, ते करा. कॉन्स्टिट्यूशनचे महत्वाचे आर्टिकल स्कॅन करून घ्या. इकॉनॉमी बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या. जर तुमचा अटेम्प्ट खूप लेट असेल तर मराठीतनं वाचा इकॉनॉमी, असं मी म्हणेन. कोर समजून घ्या. जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, सीआरआर, एसएलआर काय, किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. कॅपिटल अकाउंट, यंदा मेन्सला प्रश्न होता कॅपिटल अकाउंटचा, कॅपिटल बजेटिंगचा. तर ते बघून घ्या सगळं आणि मग इंग्लिशला शिफ्ट व्हा तुम्ही. असं एक उपाय असू शकतो इकॉनॉमीला. अनेकदा इकॉनॉमी आपल्याला कळत नाही, आतापर्यंत कधी नीट झालेलं नसतं. त्यामुळे हा एक उपाय आहे की मराठीतनं एकदा वाचून घ्या. आणि कोणतरी म्हणताय हर्षल की हाऊ टू चूज ऑप्शनल, ते मी एकदा तिथे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवलाय, तर ते थोडक्यात सांगतो एक 10 सेकंदात. पहिलं म्हणजे तुमची आवड, दुसरं म्हणजे तुमचं उपलब्ध अभ्यास साहित्य, आणि तिसरं म्हणजे उपलब्ध मार्गदर्शन. हे 3 निकष लावायचे आणि ऑप्शनल घ्यायचा. उगाच यंदा एन्थ्रोपॉलॉजीला भरपूर मार्क आहेत म्हणून एन्थ्रोपॉलॉजी घेतला, पुढच्या वर्षी सोशिओलॉजीला असेल मग सोशिओलॉजी तुम्ही शिफ्ट होणार का? तर तसं नाहीये. काही काही ऑप्शन मराठीतून देता येत नाहीत, म्हणजे दिले जात नाहीत आतापर्यंत. जसं की एन्थ्रोपॉलॉजी मला माहिती नाही की कोण मराठीतनं देते अजूनपर्यंत. सोशिओलॉजी आहे, राज्यशास्त्र आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, किंवा हिस्ट्री आहे, मराठी साहित्य आहे. हे 4-5 जे विषय आहेत ते तुम्ही मराठीत नाही घेऊ शकता. आणि काही प्रमाणात गायडन्स आहे. म्हणजे माझ्या माहितीत तरी चाणक्य मंडलला मी तर पॉल सायन्सवाला होतो, हिस्ट्रीवाले 2 विद्यार्थी होते ज्यांना चांगले मार्क होते. अगदी 260च्या वरती मार्क होते हिस्ट्रीला, ते चांगले म्हटले जातात 260 ऑप्शनला. सोशिओलॉजीवाले आहेत, यंदाच्या ह्या चालू बॅचला पण मराठीत आहेत सोशिओलॉजी घेणारे, तर ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. ऑप्शनसाठी हे 3 क्रायटेरिया पुन्हा सांगितले ते. 2022 साठी प्रिलिमचा अभ्यास कसा करावा तेही थोडक्यात सांगतो. प्रिलिम क्रॅक करायला पुन्हा 3 निकष मी सांगतो नेहमी. पहिलं म्हणजे स्टँडर्ड बुक्स आहेत, ती बेसिक जी मगाशी आपण डिस्कस केली ती. कारण नवीन नवीन खूप बुक्स येतील, काही येतील, पण स्टँडर्ड तुम्हाला सगळं माहिती हवं, युनिव्हर्सल आहे ते, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित अनालिसिस, नीट अभ्यास हवा. अनालिसिस म्हणजे नुसते क्वेश्चन पेपर सोडवले, वाचून काढले म्हणजे अनालिसिस होतं असं नाहीये. अनालिसिस म्हणजे क्वेश्चन कसा आला आणि कसा यायला हवा, कसा तो आपण टॅकल करायचा. युपीएससीने असा प्रश्न विचारला की असं उत्तर असतं, ही एक त्याची एक अनालिसिस खूपदा आपण करू शकतो आणि ते करता येऊ शकतं. माझं एक मनात होतं असा की प्रिलिम साठी एक कोर व्हिडिओ बनवायचा, पण आपण चाणक्य थ्रू कोणाला तरी आपण बनवायला लावतो. अनालिसिस म्हणजे काय, ते कसं करायचं वगैरे, येणाऱ्या काळात ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल, ते आपण करण्याचा एक प्रयत्न करू. पण ते एक नीट अनालिसिस ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे ते 2 तास, ते 2 तास तुम्ही शांतपणे, मनात भीती किंवा असं बाकीच्या गोष्टी, इन्सिक्युरिटी असते, असुरक्षा असते आपल्याला की प्रिलिम नाही झाली तर पुन्हा वर्षभर थांबा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, आणि त्या सगळ्यांना असतात यार. म्हणजे कोणी गरीब श्रीमंत, गावातला खेड्यातला, अगदी निम शहर शहर, सगळ्यांना ह्या गोष्टी असतात. त्या 2 तास तुम्ही कशी मला खूप अशी मुलं माहिती आहेत, तुम्हालाही माहिती असतील, तुम्ही त्यातले असाल की टेस्ट पेपरला भरपूर मार्क मिळतात, 120 130, आणि युपीएससी क्रॅक होत नाहीये. तर ते 2 तास तुम्ही नीट वापरत आहात.
तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे. ह्या 3 गोष्टी वापराने प्रिलिम क्रॅक होईल असं मला नेहमी वाटतं. कारण पुन्हा पुन्हा सांगतो, युपीएससी पुस्तकातून बाहेर गेलीये, नुसती पुस्तकं घेतली, त्या मंथली वाचल्या, विजनच्या पेपरच्या नोट्स काढल्या म्हणजे तुमची प्रिलिम क्रॅक होईल असं नाहीये. एक तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग हवं, लॉजिकल गोष्टी तुम्ही त्या कशा टॅकल करता. अनेक प्रश्न असे असतील की तुम्हाला स्वप्नात पण पडले नसतील की येतील. यंदाची जशी प्रिलिम होती 21ची तुम्ही बघू शकता, तर त्यात अनेक असे प्रश्न होते, दरवर्षी असतात, तर ते टॅकल करणं खूप गरजेचं आहे. पीटी साठी करंट कुठून आणि किती वर्षांचं करायचं? पीटी म्हणजे तू पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो का? मी जी पीटी म्हणतोय ती मंथली पीटी येते, त्याला पीटी म्हटलं जातं. आणि तू जी पीटी कदाचित पर्सनॅलिटी टेस्ट वापरलीस मला माहिती नाही, पण कधीही करण करताना वर्षभरापूर्वीचं किंवा त्याच्या आधी जरा 2 महिने एवढं पुरेसं आहे. अनेकदा येतात 2 वर्षांपूर्वीचे प्रश्न, पण मग ते एंडलेस आहे, म्हणजे किती करणार तुम्ही, आणि तेवढा वेळ पण नसतो. त्यामुळे हे 12 महिने किंवा 14 महिने ह्या गोष्टी लक्षात ठेवा, आणि ते खूप आहे. पण ते करताना प्रामाणिक करा किंवा निर्मळपणे करा असं मी सांगेन. त्यामुळे तेवढ्या गोष्टींवर जास्त लक्ष द्या करंटसाठी. आणि करंट मुलं सर्वसाधारण ते करंटचा एवढा बागुलबो आपण केला की करण. मी कुठच्याही लायब्ररीत अभ्यासिकेत जाऊन बघितलं तर मुलं करंटच वाचत असतात, जसं की 90 प्रश्न त्याच्यावर येणार आहेत. करंट वाचायला हवं, पण तुम्ही कोरवर दुर्लक्ष नाही करू शकत. शेवटी अनेकदा सगळ्या गोष्टी बेसिकवरच येतात. तुम्ही किती युपीएससी पुढे जाऊ दे, काही करू देत, पुन्हा ते बेसिकवरच येतात सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे ती गोष्ट मला महत्वाची वाटते. कोणता ब्लॉग आहे असं म्हणजे विचारतंय. सुब्रमण्य केळकर .wordpress असा आहे, तो तुम्हाला लिंक अवेलेबल मी करून देईनच. GS 4च्या नोट्स लवकरात लवकर अवेलेबल करा, तर मी लवकरात अवेलेबल करून देतोच आहे. हाऊ टू ऍक्सेस युअर ब्लॉग, पुन्हा पुन्हा तेच की माझ्या फेसबुक अकाउंटला तुम्हाला मिळेल, तर ते तुम्ही बघू शकता लिंक, किंवा आपल्या चाणक्य मंडलच्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला तो अवेलेबल होऊन जाईल. कोणतरी विचारतोय क्वेश्चन पेपर हिंदीत वाचलं तर चालेल, एनसीईआरटी हिंदीत वाचलं तर चालतील का? नक्की चालतील, तुम्हाला कळत असतील तर. शेवटी तुम्हाला कळले हाच आपला निकष आहे, आणि त्या बेसिसवरच आपण ते सगळं सोडवणार आहोत. त्यामुळे तो एक क्रायटेरिया आहे की तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. ब्लॉग वगैरे तुम्हाला मिळून जाईल. आन्सर रायटिंग प्रश्न आलाय. कोणतं विचारतं मी भंडाऱ्याला राहतो आणि आन्सर रायटिंग कशी चेक करून घेऊ शकता? तुम्ही टेस्ट सिरीज जर आपली लावली तिकडे, तर ते अवेलेबल होऊन जातं. स्कॅन करून तुम्ही टाकायचं, तुम्हाला ते स्कॅन करून तपासून मिळतं. आणि नंतर तुम्हाला काय प्रश्न असतील तिथे कमेंट होतातच, पेपरवर कमेंट मिळतातच, काय कर, काय करू नको वगैरे. प्रत्येक क्वेश्चनला ते अनालिसिस मिळतं, तर ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्या बाहेर जर तुम्हाला अजून बोलायचं असेल त्या फॅकल्टीशी ज्याने चेक केलं वगैरे, तर तुम्ही फोनवरही बोलू शकता. तर आता तुम्ही भंडाऱ्याला राहा किंवा कुठूनही, म्हणजे मी पण अशा गावात नाही की तिथे अजून बीएसएनएल रेंज येते, ती इच्छा असेल तर येते, बाकी काही अवेलेबल नाहीये, पण तरी होऊ शकतो अभ्यास. तर तो एक काय आता इश्यू राहिला नाहीये. ब्लॉगवरचे डिटेल 3-4 दिवसात द्या व्हॉट्सअप ग्रुपला, अगदी 2 दिवसातच, 2-3 दिवसात मिळून जातील. त्यामुळे ते तुमचं सुरू होऊ शकतं. मराठीतून प्रिपरेशन करताना स्पीड आणि टायमिंगचा खूप इश्यू असतो असं मुलं म्हणतात, आणि ते बरोबर आहे, स्पीड आणि टायमिंगचा खरंच इश्यू असतो. तर त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात, तसं आहे. एकसारखी प्रॅक्टिस करून करून एकसारखी प्रॅक्टिस करून करून त्या गोष्टी आपण नेहमी बघत असतो. तर त्यामुळे त्याच्यावर तुम्ही वर्क करा. जसं की स्पेक्ट्रम मागचे कोणतरी विचारलेलं पॉलिटी आहे, पहिल्यांदा वाचून नाही लक्षात येत, माझ्या नव्हतं आलं लक्षात. पुन्हा पुन्हा वाचायचं, आणि शक्यतो असं नका करू की तासभर अभ्यास केला, म्हणजे 1 तास हिस्ट्री वाचलं, 1 तास पॉलिटी, असं शक्यतो नका करू. सलग 4 तास तरी करा, कारण ते लिंक राहणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही अर्धा 1 तास वाचलं तर यातून तिकडे शिफ्ट व्हायलाच वेळ लागतो आपल्याला. शिफ्ट होता होता पुन्हा तुम्ही ते बंद करून दुसरा विषय घेता. असं करू नका. म्हणजे पॉलिसाईन्स वाचतील किंवा ऑप्शनल वाचताना माझं तर असं म्हणणं की दिवसभर करा. म्हणजे सुरुवातीला येईल कंटाळा, मग अर्धा दिवस करा, पण शिफ्ट व्हा. कारण शेवटी ते इंटरलिंकिंग जे आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. जीएसला पण अभ्यास करता इंटरलिंकिंग, एखादी असा केस असेल केशवानंद भारती, तर 1 2 3 4 4 चौघालाही तुम्ही वापरू शकता, अर्थात त्या कॉन्टेक्स्ट मध्ये. पण तेच आहे, कमी मटेरियल, अभ्यास ते खूप कमी, आणि तेच पुन्हा पुन्हा कसं वापरायचं हे एक स्किल आहे. कारण अभ्यास करायचा ते सगळं एंडलेस आहे, म्हणजे अनंत आहेत सगळ्या गोष्टी. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्या कव्हर होत नाहीत आपल्याला, आणि वेळ नसतो तेवढा. करू शकतो, वेळ नसतो. त्यामुळे ह्या गोष्टी खूप मला गरजेच्या वाटतात. एनसीआरटी वाचताना त्यावरच्या नोट्सचा ठोकळा वापरावा की डिटेल्स वाचावे? आता एनसीआरटीचा ठोकळा कोणी बनवला असेल का मला तरी माहिती नाहीये, असं कोणी प्रयोग केलाय का. पण मी वाटेन की शक्यतो तुम्ही हेच वाचा, एनसीआरटी डायरेक्ट वाचा. सुरुवातीला वाचायला वेळ लागेल, अंडरलाईन करा, आणि पुढच्या वेळी वाचताना अंडरलाईन केलेलंच वाचा, खूप सिलेक्टिव्ह असेल ते.
शंकर आय एस बुक सफिशियंट आहे का? पीएमएफ आय एस बोधा एक क्लास आहे, त्यांचं एक नवीन पुस्तक आलंय, पीएमएफ आय एस असं काहीतरी एक क्लास आहे, त्यांचं पुस्तक आलंय, ते खूप छान आहे म्हणतात, ते तुम्ही रेफर करू शकता, किंवा शंकरही रेफर करू शकता. आणि प्रश्न पुढे की सफिशियंट आहे का? मी पुन्हा पुन्हा सांगतो, सफिशियंट काहीच नाहीये. लक्ष्मीकांत आता सफिशियंट नाहीये, पण एक ते बेसिक करा, त्यानंतर बाकी तुम्ही करंट अफेअर्स मधून, तुमच्या मॅच्युरिटी मधून बाकीचे प्रश्न सोडवू शकता. पण एक कुठचं तरी करा, शंकर करा, नाही तर पीएमएफ आय एस करा. ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेतलं तर मराठीतून सोर्सेस अवेलेबल आहेत का? तर खरं म्हणजे नाहीये. ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेतलेले इंग्लिशवाले मित्रांनी सिलेक्ट झालेले असे माझ्या ओळखीचे आहेत काही लोक. मराठीतून घेतलेला ओळखीचे नाहीयेत, त्यामुळे निवड झालेली मला पण माहिती नाही की ऍग्रिकल्चर मराठीतून घेतलेले कोण आहेत का. कारण अभ्यास साहित्य नाहीये आपलं, सगळं आहे ते इंग्लिश मध्येच आहे. तो एक इश्यू अनेकदा होऊ शकतो. पण तुम्हाला प्रयोग करायचा असेल, तसं ट्राय करायचं असेल तर तुम्ही बघू शकता, पण तुमचा तपासणारा कोण ठेवा, म्हणून ते मगाशी 3 निकष मी सांगितले ऑप्शनलला, ते पुन्हा पुन्हा तुम्ही बघून ठेवा असं मी म्हणेन. ओके, कोणतरी विचारलाय प्रश्न, आधी विचारतोय. अनेकदा आपल्याला असंच असतं की आपल्याला पुढचं हवं असतं, जसं की इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची वगैरे. पण ठीक आहे, ही उत्सुकता असते, मला पण असायची, ते मी एक क्लिअर करतो. एक तो विचारतोय की आधी तुम्ही सिलेक्ट आहात, मग पुन्हा अटेम्प्ट देता येतो का? तर देता येतो. काही काही सर्व्हिसेस अशा आहेत की लॉ सर्व्हिस असतील, लॉ रिलेटेड, की ज्यांच्या पोस्टच खूप कमी असतात, त्यामुळे त्यांना लिहू नाही घेता येत. पण आयपीएस किंवा बाकी आयएएस ला लिहू नाही घेता येत, पण बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना लिहू घेता येते 1 वर्षाची, आणि त्या लिव्ह घेऊन तुम्ही परत अटेम्प्ट देऊ शकता. जसं मी लिव्ह घेतली आणि 2 अटेम्प्ट दिले. कोरोनामुळे मला दोन्ही देता आले, नाही तर जनरली 1 अटेम्प्ट देता येतो आपल्याला तसा. पण तसे अटेम्प्ट देता येतात, लिव्ह घेता येते, पण लिव्हने आपली सिनियरिटी जाते आणि पगार मिळत नाहीत. म्हणजे हे प्रॅक्टिकल 2 इश्यू मी तुम्हाला सांगू शकतो. इथिक्स साठी मराठीमधून कोणतं बुक वापरायचं? माधवी करूंचं एक पुस्तक आहे नीतिमत्तेवर, आणि ते युपीएससी साठीच बनवलेलं आहे, पण ते पुरेसं नाहीये. तर ते मी पुन्हा पुन्हा सांगेन, पण ते तुम्ही बघू शकता बेसिक म्हणून. बाकी काही काही क्वेश्चन रिपीटच झाले, ते मी हेच करतोय, स्किप. कोणतरी म्हणतंय की मी 22 अटेम्प्ट देणार आहे आणि जस्ट मी प्रिपरेशन तयार सुरू केलंय. तर खरं म्हणजे ते खूप कठीण आहे. 22 अटेम्प्ट म्हणजे आता 5 महिन्यावर आलाय, आणि आता तयारी सुरू करून तुमचा कदाचित तुम्ही प्रिलिम कराल, प्रिलिमची तयारी कराल, पण मेन्सची सगळी तयारी राहील. पण त्यामुळे वय जर जात नसेल, म्हणजे वय तुमचं एजबार होत नसाल किंवा वेळ हातात असेल, तर मी म्हणणार नाही की गडबड करा, कारण अटेम्प्ट लिमिटेड आहेत. म्हणजे जनरल खुल्या वर्गासाठी तर मी म्हणतो की 6 अटेम्प्ट आहेत, वाया नका घालू. मी एक माझा अटेम्प्ट वाया घालवलाय, त्यामुळे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. असाच मी एक अटेम्प्ट दिला होता क्लास इथे कोर्स करायच्या आधी. तर तसं तुम्ही करू नका, उगाच गडबड नका करू, काय गरज नाहीये त्याची, कारण वर्षानुवर्ष अभ्यास करून ती क्लिअर होत नाही. तर तुम्ही 5 महिन्यात क्लिअर करण्याचं हे असेल तर मी म्हणेन की नका करू. पण तरीही करायचं असेल तर अजून 1 महिनाभर मेन्स करायची, आणि मार्च पासून प्रिलिमला शिफ्ट व्हायचं. आणि मेन्स करताना ऑप्शनल प्रायोरिटी करायचा, मग इथिक्स करायचं, आणि मग बाकीच्या गोष्टी चालू ठेवायच्या. कोणतं म्हणते मला अटेम्प्ट द्यायला 3 वर्ष वेळ आहे, एनसीईआरटीचा अभ्यास कधी सुरू करावा? तर लगेच सुरू करू शकता तुम्ही. मग असे म्हटलं तसे बेसिक एनसीईआरटी वाचायला सुरू करा, बेसिक पुस्तकं वाचा, त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. मराठी माध्यमातून आन्सर रायटिंग खरं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे ही. मराठी आन्सर रायटिंग ही जीपीएससी साठी खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण मेन्सला तुम्ही किती स्कोर कराल ते त्याच्यावर तुमचं सिलेक्शन, शेवटची निवड तुमची खूप अवलंबून असते. तर त्यामुळे मराठीतून आन्सर रायटिंग करताना पहिलं टार्गेट आहे की ते आन्सर कम्प्लीट करणं. कारण इंग्लिशमध्ये लिहिताना खूप सोपं आहे असं मी तरी म्हणतो, किंवा इंग्लिशचे मित्रही माझे ते मान्य करतात. मराठीतून लिहिताना ती वेलांट्या, उकार वगैरे त्या गोष्टी वाढत जातात, आणि अक्षर चांगलं येत नाही. अक्षराला काही मॅटर नाहीये, माझं अक्षर तुम्ही आता नोट्समध्ये बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की अक्षराचं काही तेवढं मॅटर राहत नाहीये. पण तरीही मी तुम्हाला सांगेन की त्याच्यावर अक्षरावर काम करण्यापेक्षा क्वालिटीवर काम करा जास्त. पेपर कव्हर होणे ही सेकंडरी गोष्ट आहे. म्हणजे दुसरी, पहिली गोष्ट गुणवत्ता, म्हणजे काय क्वालिटीचं तुम्ही लिहिताय. एकदा क्वालिटीचं लिहायला लागला की पेपर कव्हरिंगला जा. म्हणजे 3 तासात ते 20 प्रश्न आपण सोडवत होते, त्याच्यावरच्या पुढे तुम्ही जाऊ शकता. पण सुरुवातीला क्वालिटी, व्यवस्थित गुणवत्ता कशी मेंटेन राहील ते बघा. आणि त्याच्यासाठी काय करा, सुरुवातीला 1-2 प्रश्न लिहायला लागा. अनेकदा असं होतं की माझा अभ्यास नाहीये, मग मी कसं लिहू? अभ्यास कधीच होत नाही. त्यामुळे तुम्ही लक्ष्मीकांत समजा वाचलं, किंवा करंट अफेअर्सचा एखादा महिन्याचं तुम्ही करंट अफेअर वाचलं, तर त्या रिलेटेड तुम्हीच प्रश्न फ्रेम करू शकता, आणि तुम्ही लिहायचा प्रयत्न तरी करा, आणि लिहून लिहून तुम्ही मग परफेक्ट होत जाल. जसं सुरुवातीला आम्ही लिहायचं तर आम्हाला कळतच नव्हतं की काय लिहायचं, कुठून सुरुवात करायची वगैरे, पण नंतर नंतर त्या गोष्टी झाल्या.
त्यामुळे जर ज्यांना वेळ आहे त्यांनी एखाद्या तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता मराठी माध्यमातून. भरपूर उपलब्ध आहेत पुण्यात, मलाही माहिती आहे 2-4 ठिकाणी तर आहेत उपलब्ध. आपल्याकडे पण आहे, चाणक्य मंडळला ते उपलब्ध आहे. आणि येणाऱ्या काळात आपण ते असं म्हणजे कुठच्याही वेळात तुम्हाला मराठी माध्यमातून हे देता येईल टेस्ट सिरीज, अशी आपण सोय करू शकतो. त्याच्यावर विचार चालू आहे. तर तसं आपण एक करता येईल आपल्याला. तर ती उपलब्ध होईल किंवा कुठेही तुम्ही लावलात तरी, किंवा तुम्हाला वाटत असेल आता पैसे नाहीयेत द्यायला टेस्ट सिरीजला वगैरे, तर आपापसात मित्रांचा ग्रुप करून 4-5 सिरियस मित्र घ्या. ग्रुप करताना 5 माणसांचा करा. 50 माणसांचा तो ग्रुप नाही, तो क्राऊड होतो. आणि मग तुमचा अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू होतात. त्यामुळे 3-4-5 माणसांचा ग्रुप करा आणि आपापसात चेक करायला द्या. म्हणजे कळतं की तो काय करतोय, आपण काय करतोय, काय सुधारणा करायला हवी, काय करायला नको, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातात. कोणतरी विचारतो की पार्ट टाइम करता येईल का, नियोजन कसं करायचं? अगदी करता येऊ शकतं पार्ट टाइम, काही इश्यू नाही. पण दिवसात नाही 4-5 तास अभ्यास होईल याचं बघा. आणि मग पुन्हा तेच म्हटलं की खूप निवडक अभ्यास करा, सिलेक्टिव्ह करा. सगळ्या एनसीईआरटी नाही वाचत बसायच्या, खूप सिलेक्टिव्ह वाचायच्या. किंवा मग एक रेफर बुक यूज करायचं आणि आन्सर रायटिंग वगैरे साईड बाय साईड सुरू करायचं. पण 4-5 तास तरी द्यायला हवे. अगदी दिवसाला मी 1 किंवा 2 तास अभ्यास करणार आहे तर मग ते खूप कठीण होऊन जाईल. आणि ज्याने आधी युपीएससीचा अभ्यास केलाय, ज्याला युपीएससी म्हणजे काय माहितीये, तर ते मग कमी वेळात सुद्धा मग करू शकतात. कोणतं म्हणतं मी बी फार्मसीच्या सेकंड इयरला आहे, आतापासून तयारी करू शकतो का? तर करू शकता आणि ते खूप चांगलं होईल. पण मग ते सिलेक्टिव्ह करा आणि कॉलेज लाईफ पण एन्जॉय करा. मी पुन्हा पुन्हा ते सांगेन की ते नका मिस करू. पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, एनसीईआरटी, एसे रायटिंग, चांगलं वाचन, म्हणजे ज्यांना चांगला एसे पुढे लिहायचं आहे त्यांनी एक्स्ट्रा जे वाचन असेल, म्हणजे युपीएससी सोडून चांगल्या कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, या सगळ्या गोष्टी जरा वाचणं खूप गरजेचं आहे. ती एक भाषाशैली, साहित्यिक भाषाशैली यायला हवी. त्यामुळे काही काही जे मराठीतले पेपर आहेत, मटा असेल, लोकसत्ता असेल, किंवा अजून सकाळ वगैरे असेल, तर त्यांचे शनिवार रविवार तरी वाचा तुम्ही. शनिवार रविवारी जरा जास्त पेपर वाचा मराठी, असं मी म्हणेन. की चांगले आर्टिकल येतात, शनिवार रविवारीच येतात, चांगले येतात. तर ते ती भाषा डेव्हलप करण्यासाठी यूज करू शकता. किंवा नवीन काही तुम्हाला मिळालं त्यामध्ये तर ते तुम्ही रेफर करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करत असाल तर खूप चांगलं आहे. कोणतरी विचारतोय बी फार्मसी करताना मराठीतून एकदम जाणं योग्य आहे का? खरं म्हणजे तुम्ही काय डिग्री करताय आणि कुठच्या भाषेत देताय किंवा कुठचा विषय घेताय याचा काही संबंध नाहीये. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो, ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी इंग्लिश घ्या. मराठीतून व्याप खूप आहेत आणि मार्क हवे तेवढे मिळत नाहीत असं माझं म्हणणं आहे. आता पुन्हा शेवटच्या अटेम्प्टला माझं काय होतं बघतो मी. पण तरीही पुन्हा पुन्हा मी असं म्हणतो की इंग्लिश चांगलं असेल तर इंग्लिशसाठी जा. इंग्लिश चांगल्याचं स्टँडर्ड काय आहे? तर स्टँडर्ड एवढंच आहे की तुम्हाला चांगलं वाचता येतं, तुम्हाला कळतं बोललेलं, हा स्टँडर्ड आहे. लिहिता येत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे, पण ते प्रॅक्टिसने होईल. लिहिता तर असं कोणालाही डायरेक्ट येत नसतंच, पण प्रॅक्टिसने करून करून टप्प्याटप्प्याने ते होईल. एखादं कन्फ्युजन असेल मराठी की इंग्लिश, तर त्यासाठी मी एक साधा प्रयोग सांगतो. एखादा एसे घ्या किंवा 1-2 जीएसचे क्वेश्चन घ्या. ते नीट हवे तर वाचा आधी आणि ते दोन्ही भाषेत लिहून काढा, मराठी आणि इंग्लिश. आणि मित्रांना, मैत्रिणींना, आई बाबा, भाऊ बहीण कोण चांगले वाचू शकतात त्यांच्याकडे वाचायला द्या आणि त्यांना सांगा की कुठचं चांगलं वाटतंय माझं. ठीक आहे ना? असं तुम्ही एक चूज करू शकता ज्याला फायनल डिसिजन घेताच येत नाहीये. असे अनेक जण आहेत की मला सांगतात की दादा माझं ठरतच नाहीये की काय करू. तर ठरवण्यात 10 महिने नका घालवू. ते लवकरात लवकर विचार करा आणि ठरवा. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं सोपं जातं. नोट्स कुठच्या भाषेत लिहायच्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी, म्हणून म्हणतोय मी. त्यामुळे इंग्लिश आहे ते इंग्लिशच वापरा, तसंच रेफर करा. आणि समजा तुम्हाला काही शब्द अडला तर तुम्ही वरती लिहा. जसं की आता क्रिप्टो करन्सी आहे, तर त्याला आभासी चलन म्हणतात. तो तुम्ही शब्द वरती लिहून घेऊ शकता. त्यामुळे ते स्किल तुम्हाला डेव्हलप करायलाच हवं की इंग्लिश वाचा, मराठी ते समजून घ्या आणि मग लिहिताना मराठी लिहा. आणि ट्रान्सलेशनला नाही वेळ नाही पुरणार आपल्याला तेवढा. कोणतरी विचारतंय मराठीतून अभ्यास करताना मराठी पण इंग्लिश दोन्ही रेफर करायचे का? तर तसं काही नाहीये, इंग्लिशच रेफर करा. मराठीतून काय नाहीच आहे अवेलेबल रेफर करायला, त्यामुळे ते नाही होणार. कोणतरी म्हणते पूर्व परीक्षेला 4 महिने बाकी आहेत, अप्रोच कसा असावा? ऑलरेडी मी ते सांगून झालंय. बेसिकवर व्यवस्थित काम करा. करंट अफेअर एका वर्षातलं कव्हर करा. ज्यांनी ते मंथली वाचले नसतील त्यांनी आता मंथली वाचायला जाऊ नका. ते पिट्या येतात, पिट्या इन द सेन्स की पूर्ण 12 महिन्यांचं, तर ते रेफर करा आता. म्हणजे ज्यांचं वाचायचं राहिलंय त्यांनी आता जुनं वाचायला घेऊ नका. मग ते खूप व्याज वाढत जाईल तुमचं आणि ते पूर्ण होणार नाही. तर त्यामुळे त्याच्यावर काम करा. करंटचं झालं, बेसिक पुस्तक आणि जुन्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस उद्यापासून किंवा आजपासून लगेच सुरू करा. 11 पासून ते 21 क्वेश्चन कसे आलेत, कुठून आलेत आणि ते कसे टॅकल करायचे, अशा पद्धतीचा प्रश्न आला तर अशा पद्धतीने लिहायचा असतो वगैरे वगैरे. ह्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलाय चाणक्याच्या युट्यूबला प्रिलिम बद्दल, तो तुम्ही एकदा रेफर करून घ्या. ते प्लेलिस्ट आहे, तर प्लेलिस्टवर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ मिळतील, हवा तो ऐकू शकता. कोणतरी विचारतो की मी तयारी वगैरे करतोय सगळ्या गोष्टी, तर मी राज्यसेवा करू की केंद्र सेवा, म्हणजे युपीएससी करू की एमपीएससी करू? एमपीएससी करून युपीएससी करता येते का? तर आहेत असे अनेक लोक. एमपीएससीने पोस्ट काढली आणि नंतर युपी, आता एक माझी मैत्रिणी जी डीवायएसपी आहे आणि यंदा ती मेन्सला पण होती युपीएससीच्या, तर तसं करता येतं. पण तेवढा तुमचा वेळ हवा, कारण कसं आहे एमपीएससीला मिनिमम सक्सेस मिळायला तुम्हाला 2-3 वर्ष जातील. आणि एमपीएससीचं
एखादं स्ट्रक्चर असं आहे की जशी सिनियरिटी वाढते तसं तुम्हाला आता पोस्ट वाढण्याचे चान्सेस आहेत. कारण ते ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न असतात एमपीएससीला. युपीएससीला तसं नाहीये, पहिल्या अटेम्प्टला दुसऱ्या अटेम्प्टला सिलेक्ट होणारे खूप आहेत. पण तुम्हाला तशी शंका वाटत असेल तर एमपीएससीचा अभ्यास करा, नंतर युपीएससीला शिफ्ट व्हा. पण तेवढा एक टाइम स्पेन हवा. हे 2 वर्षात तुम्ही दोन्ही नाही करू शकत. जेवढा वेळ तुमच्याकडे आहे तेवढं बघा, घरातून सपोर्ट कसा मिळेल, आर्थिक गोष्टी बघा, लग्नाच्या गोष्टी असतात, म्हणजे काही त्याच्यात वेगळं नाहीये, मुला मुलींचं प्रत्येकाचं वेगळं बदलत जातं. तर त्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेट करा आधीच, नंतर नको गडबड व्हायला, आणि त्यानुसार डिसिजन घ्या. पण मी एकाच वेळी दोन्ही करतो, इकडे डीसी होतो इकडे आयएस होतो वगैरे असलं स्वप्न बघू नका. तसं काही होणार नाहीये. एका वेळी तुम्ही दोन्हीचा अभ्यास नाही करू शकत, ही वस्तुस्थिती आहे. एका वेळी तुम्ही एकच करा. 2014-15 पर्यंत ठीक होतं दोन्ही करायचे वगैरे. माझा असा मित्र आहे गेल्या वर्षी युपीएससीचे इंटरव्ह्यू होता आणि एमपीएससीचे इंटरव्ह्यू होता. जसं की एका वेळी 2 करण्याचा प्रयत्न केला आणि एका ठिकाणी सिलेक्शन नाही झालं त्याचं, हे दुर्दैव आहे. त्यामुळे असं होतं, ते 2 दगडांवर पाय शक्यतो ठेवू नका. कोणतरी विचारतो एमपीएससीतून पोस्ट मिळाल्यावर युपीएससी साठी अभ्यास करता येतो का? पोस्टवर अवलंबून आहे. पण सर्वसाधारण तुम्हाला म्हणतात तसं जॉबला तुम्ही बिझी होऊन जाता, त्यामुळे तेवढा वेळ नाही देता येत. पण दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी तुम्ही एमपीएससीतून सिलेक्ट होता, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय तुम्हाला कळलेलं असतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षा म्हणजे काय कळलेलं असल्यामुळे तुम्ही ते कमी वेळात त्याच्यावर काम करू शकता आणि ते काम करणं शक्य होऊन जातं. त्यामुळे अशक्य नाही आहे गोष्ट. पण बाकीच्या गोष्टी की आपलं वय किती होतं तोपर्यंत, बाकीच्या जबाबदाऱ्या वाढतात घरच्या वगैरे सगळ्या गोष्टी, तर त्यानुसार तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. इंग्लिश इम्प्रूव्ह कशी करावी? इंग्लिश वाचन करायचं. इंग्लिश तुम्हाला टाइमपास करताना समजा तुम्ही सिरीज पिक्चर बघत असाल तर शक्यतो तेच बघा इंग्लिशमध्ये. न्यूज इंग्लिशमध्ये बघा, अवेलेबल आहेत न्यूज चांगल्या चांगल्या इंग्लिशमध्ये, तर ते जरा करा आणि बोलण्याचा प्रयत्न करा आपापसात. शेवटी ते बोलल्याशिवाय ते इम्प्रूव्ह होतच नाही, तर त्यामुळे त्याच्यावर जरा वर्क करणं गरजेचं आहे. कोणतरी म्हणतंय मी युपीएससीचा अभ्यास सुरू केला आहे पण आउटपुट मिळत नाहीये. आता स्पर्धा परीक्षाच आहे ती, त्यामुळे तिचं एक सौंदर्यच आहे ते म्हणा किंवा एक तोटा आहे म्हणा, की सक्सेस सांगू नाही शकत फिक्स आपण. पण एक त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे, रिव्हिजन भरपूर करणे आणि एनालिसिस करून असं रॅन्डम नका करू. म्हणजे हे पुस्तक वाचलं, हे घेतलं, वाचून काढलं, आज हा न्यूजपेपर वाचला, उद्या तो वाचला, असं रॅन्डम काय करू नका. फिक्स व्यवस्थित नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा, तर त्याने सक्सेस मिळण्याचे चान्सेस तुमचे वाढत जातात. ते मराठी असो नाही ते इंग्लिश असो, पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होऊन जातात. कोणतरी म्हणताय की सीसेट साठी बुक आणि स्ट्रॅटेजी रेफर करा. खरं म्हणजे मला सीसेट कधी कठीण नाही गेलं, कारण मी आधी बँकिंगचा अभ्यास करायचो. स्टेट बँकेत माझी निवड झाली होती, त्यामुळे मी काही जास्त अभ्यास नाही केला. पण करणं खूप गरजेचं आहे. गेले 2-4 वर्षांचे तुम्ही क्वेश्चन पेपर बघाल तर ते दिवसेंदिवस खूप कठीण करतायत. त्यामुळे ते दुर्लक्ष नका करून, ते खूप वाईट आहे की सीसॅट राहिलं. खूप वाईट गोष्ट आहे ती. जसं की मेन्सला कंपल्सरी इंग्लिश मराठी राहिलं, ही वाईट गोष्ट आहे तशी सीसॅट. तर तुम्ही अग्रवाल म्हणजे भरपूर पुस्तक आहेत, अग्रवालचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता, किंवा एक कोर्सेस पण आहेत. चाणक्य मंडल पण कोर्स रेफर करू शकता आहेत आपले, किंवा अन अकॅडमी वगैरे ह्यांच्याकडे ते कमी पैशांमध्ये तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस मिळतात. तर ते तुम्ही एकदा रेफर करा असं मी म्हणेन, कारण सीसॅट नका दुर्लक्ष करू. कारण नुसतं पुस्तकं वाचून सीसॅट होत नाही, तुम्हाला ते शिकवलं कोणीतरी, हे गणित आल्यावर असं सोडवायचं, हा पॅसेज सोडवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर ते अजून खूप सोपं जाईल. तर विजय राऊतांचा प्रश्न होता, तर मी एवढं सांगू शकेन याच्यावर. पण एवढं नक्की सांगेन की दुर्लक्ष नका करू आणि कुठेतरी एक कोर्स छोटा करून टाका. 1000, 1200, 1500 रुपयात तो कोर्स मिळून जातो तुम्हाला सीसॅटचा 2-3 महिन्यांचा. तो एकदा केलं की पुढे मग त्याच्यावर काम करता येतं. प्लॅन कसा करायचा आणि डेली किती अवर स्टडी करायचा? प्लॅन म्हणजे सगळी पुस्तकं, सगळ्या सब्जेक्ट सगळे महत्वाचे आहेत आपल्याला, पण त्यातल्या पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट हे सब्जेक्ट आउटपुट खूप देतात. लक्षात आलं म्हणजे हिस्ट्रीपेक्षा, मग तुम्हाला म्हटलं होतं की हिस्ट्री खूप आहे पण आउटपुट देत नाही, पण हे आउटपुट देतात. त्यांच्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ शकता. ह्याचा अर्थ असा नाही की बाकीचे वाचू नका, सगळे नीट वाचायचे आहेत, पण जास्त बाकीच्यांची 4 रिव्हिजन केलं तर ह्याच्या 5 करू शकता तुम्ही, म्हणून म्हणतोय. तर हे प्लॅनिंग आहे. तुमचा जो वीक सब्जेक्ट आहे, प्रत्येकाचा काही असतो, पॉलिटीचे प्रश्न चुकतात, इकॉनॉमीचे चुकतात, तर त्याच्यावर एक लक्ष द्या आणि त्याच्यावर मग जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. त्याचे डबल लेक्चर करा, पुन्हा पुन्हा लेक्चर ऑनलाईन असेल तर अवेलेबल असतात ती, तर त्याच्यावर करा. आणि दिवसाला किती तास अभ्यास करायचा काही थंब रूल नाहीये, पण अगदी 2 तास अभ्यास करतो वगैरे म्हणून युपीएससी पास न होत आहेत. कमीत कमी 8 ते 10 तास अभ्यास दिवसाला लागतो. 12 तास पण हळूहळू वाढतो तो. जसं की प्रिलिम तुमची क्रॅक झाली आणि तुम्ही 10 तास अभ्यास करत असेल तर स्वतःच तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून 12 तास करता, आणि ती एक प्रिलिम क्रॅक होण्याचं समाधान असतं आणि प्रेशर पण असतं अभ्यासाचा. आता मेन्स द्यायची, तर ते टप्प्याटप्प्यानं होतं. पुन्हा त्याचे की थंबरूल नाहीये काय की फिक्स हे केलं की हे घेता येईल. तर त्यामुळे टप्प्याटप्प्याने वाढवत चला अभ्यास. एक 8-10 तास करा. पार्ट टाइम करत असतील त्यांनी 4-5 तास करा, वेळ जसा वाटेल. शनिवार रविवार तुम्हाला वेळ असतो पार्ट टाइम वाल्यांना, म्हणजे अभ्यास करणार, नोकरी करणाऱ्यांना, तर शनिवार रविवार जरा जास्त फोकस करू शकता. कोणतरी म्हणतोय की इंग्लिश ऑप्शनल सोशिओलॉजी घेतलंय, राईट डिसिजन आहे का? पुन्हा म्हणतो की कुठचाही ऑप्शनल घ्या, ते 3 निकष वापरा, तुम्हाला आउटपुट मिळू शकतं, असं काही इश्यू नाहीये. तर तुम्हाला अजून एक सांगतो, युपीएससीचा नियम अनेकांना तो माहिती नाहीये, ऑलरेडी त्याला 3 वर्ष झाली आहेत नियम येऊन, पण माहिती नाहीये. तुम्ही ऑप्शनल एका भाषेत देऊ शकता आणि जीएस एका भाषेत देऊ शकता. म्हणजे एखादा तुम्ही जर असेल
की सोशिओलॉजी असेल किंवा एन्थ्रोपॉलॉजी ऑप्शनल असेल, आता तो मराठीत नाही देऊ शकत, सोशिओलॉजी देऊ शकता, तर तुम्हाला वाटेल एन्थ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेऊया, तो इंग्लिशमध्ये देऊया. इंग्लिश लेक्चर आहेत अवेलेबल, आपल्याकडे पण आहेत. आणि जीएस चे विषय आहेत, म्हणजे जीएस 1, 2, 3, 4 आणि एसे, हे तुम्ही मराठीतनं देऊ शकता. आणि वाईस वर्सा, पुन्हा त्याचं उलट आहे, ऑप्शनल मराठीतनं देऊ शकता, मराठी लिटरेचर असेल किंवा दुसरा कुठचा असेल, आणि जीएस इंग्लिशमध्ये करू शकता. युपीएससीने ती सोय केलेली आहे. तसं तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं, तसं तुम्ही टिक मार्क करायचं, त्यानुसार देऊ शकता. अनेकांना माहिती नाहीये म्हणून मी सांगतो, तुमच्यापैकी अनेकांना नसेल माहिती. कोणते म्हणतात प्रिलियमवर बोला, ऑलरेडी बोललोय, आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की तो व्हिडिओ तुम्ही ते 1919 ऐका, तुम्हाला फायदा होईल, कारण मी ते खूप विचारपूर्वक आणि प्लॅनिंग करून बनवलेले व्हिडिओ होते, तर त्याच्यावर ते तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. ऑनलाईन सोर्सेस कोणतरी प्रतीक्षा विचारते, प्रतीक्षा शितोळे. ऑनलाईन सोर्सेस म्हणजे क्लासेस पण ऑनलाईन आहेत अवेलेबल, म्हणजे आपण पण ऑनलाईन इथे दिलेत. ऑनलाईन क्लासेसचा फायदा असा की कमी पैशात मिळतात, म्हणजे कारण बाकी स्ट्रक्चर वापरावं लागत नाही, आणि ते योग्यच आहे, आणि गावातल्या वगैरे मुलांना ते फायदेशीर पण ठरतं, तर तुम्ही तसं करू शकता. आणि ऑनलाईन जर कोर्सेस केले तर मी म्हणेन की ग्रुप बनवा तुमचा आपापसात, व्हॉट्सअप बिट्सअप, म्हणजे आपापसात चर्चा करता येईल कधीतरी. कोणाशी तरी टच मध्ये असलो की आपला अभ्यास चांगला होतो, की तुझं काय चालू आहे सध्या, काय वाचतोय, तर आपल्याला कळतं की आपण खूप मागे आहोत किंवा खूप पुढे जातोय, तर असं नको व्हायला. तर ते तुम्ही करू शकता. बाकी ऑनलाईन सोर्सेस टेलिग्राम आहे, टेलिग्रामवर सगळं अवेलेबल होतं, करंट अफेअर्स, सगळे बुक्स, सगळ्या लेक्चर्स किंवा क्वेश्चन पेपर मिळतात, तपासलेले क्वेश्चन पेपर मिळू शकतात दुसऱ्यांचे, तर त्या सगळ्या गोष्टी मिळतात. ते हे सोर्सेस तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. कोणतरी विचारतंय विकेंडचं, विकेंड ऑनलाईन क्लासेस करावे का? करू शकता. जो क्लास करतोय तो करू शकतो. आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा हळूहळू आपण ते करून देण्याचा प्रयत्न करतोय, तर येणाऱ्या काळात आपण ते बघू. पण अवेलेबल क्लासेस आहेत विकेंडचे, करू शकता. पण ते काय होतं, विकेंडला विकेंड क्लासेस करायचे, मग 5 दिवस गॅप पडतो. शेवटी तुमच्यावर आहे, तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास नीट करत असाल तर. आणि एका वर्षात तो सगळा सिलेबस कव्हर होणार नाही. जो आता तुम्ही रेग्युलर 1 वर्ष लागतं, तो विकेंडला 1 वर्ष होऊ नाही शकत. तर ते प्रयत्न तुम्ही करू शकता. किंवा आपण तरी, मला माहिती आहे चाणक्यला, की आपण अशी व्यवस्था केलेली आहे, जे नोकऱ्या करतात त्यांना अवेलेबल व्हावं म्हणून रेग्युलर जी बॅच आहे ती पण 6 ते 8 आपण अवेलेबल करून दिलेली आहे, किंवा अगदी 9 ते 11. म्हणजे आता जी मी लेक्चर घेणार आहे युपीएससी बॅचवर येणाऱ्या काळात, ती मला त्यांनी सांगितलं की 9 ते 11 लेक्चर घ्यायची आहेत रात्रीची. कारण असं आहे की दिवसभर कामं असतात, किंवा काही गृहिणी असतात ज्यांची लग्न वगैरे झालेलं आहे, त्यांना काम असतं, नोकरी करणारे लोक असतात, तर त्यांना दिवसभर नाही वेळ मिळत. मग ती लेक्चर बाबा रात्री करून त्यांना उपलब्ध होतो, मग दिवसा वेळ मिळेल तसा अभ्यास करा. तर असं पण करू शकता, म्हणजे अगदी विकेंडच्या मागे न लागता रेग्युलर जे अभ्यास आहे, क्लास आहे, 6 ते 8 लेक्चर असेल, 8 ते 10 असेल, तर त्याच्यात तुम्ही वेळ तुम्हाला मिळू शकतो, असं मी तर म्हणेन. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही करा. कोणते विचारतं की पीटी साठी करंट अफेअर कुठून करा? मगाशी मी केलं. पीटी पर्सनॅलिटी टेस्ट असा अर्थ होतो, आणि पीटी मंथली जे येतं महिन्याभराचं करंट अफेअर त्याचं होतं, ते तुम्हाला गुगल जरी जस्ट केलं किंवा चाणक्याचा हवं असेल तर चाणक्याचा टेलिग्राम ग्रुप तुम्हाला अवेलेबल होऊन जातं, फुकटमध्ये अवेलेबल होतात. त्याच्यासाठी काय हे नाहीये, झेरॉक्स मारायचे असेल तर पुन्हा पैसे द्या. तर प्लॅनिंग नीट करा अभ्यासाचं. कुठच्या विषयाला किती वेळ लागतो, जसं की हिस्ट्रीला खूप वेळ लागतो, खूप वाचायला लागतं, तर त्यामुळे छोटं छोटं प्लॅनिंग करा. काही काही दिवसांचं प्लॅनिंग करा, जमणार असेल तर तासांचं प्लॅनिंग करा, किंवा मी पॉलिटी 100 तासात पूर्ण करणार आहे वगैरे अशा पद्धतीने, आणि इम्प्लिमेंट करा. पुढचा प्रश्न होता की ऍग्रिकल्चर सब्जेक्ट ऑप्शनल घेऊन इझी जाईल का? तसं नाही सांगता येत. आता तुम्हाला कशी आवड आहे त्याची, तुम्ही गायडन्स कसा घेतलाय त्याच्यावर सगळं आहे. पण ऍग्रिकल्चर सब्जेक्ट घेऊन पास होणारे खूप आहेत, पण पुन्हा म्हणतो मराठीतून देणार कोण नाही आहेत ऍग्रिकल्चर, इंग्लिशमध्ये देणार मला माहिती आहेत. तर त्याचा एक कम्पॅरेटिव्ह तुम्ही अभ्यास करा, आणि ते इंग्लिशमध्ये ऍग्रिकल्चर तुम्ही देऊ शकता. सर, युपीएससी मध्ये डॅफ काय असतो? डॅफचा अर्थ होतो डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म. ज्यावेळी तुम्ही मेन्स देता किंवा इंटरव्ह्यूला पुढे जाता, शक्यतो इंटरव्ह्यूसाठी तो महत्वाचा आहे. मेन्सचा फॉर्म भरताना डॅफ भरून घेतला जातो, डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म. त्यात तुमचं नाव, तुमचा पत्ता, आई वडिलांचं नाव, सगळ्या डिटेल, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, ऑप्शनल विषय कुठचा होता, वगैरे वगैरे सगळं. आणि तो तुम्हाला इंटरव्ह्यूला उपयोग होतो, की इंटरव्ह्यूला त्या बेसिसवर तुम्हाला प्रश्न जास्त येतात, त्याला डॅफ म्हणतात. मेन्स मध्ये मराठी रायटिंग कसं असावं, हा खूप वेग प्रश्न आहे. नक्की मला प्रश्न कळलेला नाहीये. तर माझे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळतीलच, आणि माझे आन्सर रायटिंग कशी करावी याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्हाला उपलब्ध होईल युट्यूबला. चाणक्य मंडल परिवार हा जो हा चॅनल आहे युट्यूबचा, त्याच्यावर तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो. इथे कोणीतरी खाली प्रश्न विचारलाय, कोणता युट्यूब चॅनल? हाच आहे, चाणक्य मंडल परिवार. नुसतं सर्च केलं की युट्यूब चॅनल येतो, तिथे जा, प्लेलिस्टला जा. प्लेलिस्टवर माझी लिस्ट आहे, प्लेलिस्ट आहे, त्याच्यावर 19 व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला मिळतील. आणि बाकी सरांची लेक्चर्स आहेत, बाकी आपल्या फॅकल्टीचे लेक्चर्स काही मोफत जे अवेलेबल आहेत ती तुम्हाला मिळतील, ती तुम्ही तिथे रेफर करू शकता.
अभ्यास करताना खूप डिप्रेस वाटतं, अशा वेळी काय करावं? रेग्युलर प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे, की असं होतं की प्रिलिम निघाली नाहीये किंवा एक लेवल नंतर नको आपल्याला झेपत नाही असं येतं. त्यामुळे छोटी छोटी टार्गेट ठेवा आणि आपण इथे काय आलोय ह्या क्षेत्रात त्याचा विचार करा. घरच्यांना फसवू नका, स्वतःलाही फसवू नका. अनेकदा आपण घरच्यांना फसवू शकतो, की खोटं सांगू शकतो की मी आज 12 तास अभ्यास केला वगैरे. स्वतःला नाही फसवू शकत. आलेल्या कार्याला जस्टिस, न्याय देण्याचा प्रयत्न करा. उद्या असं होऊ शकतं कोणाही विषयी की भरपूर अभ्यास केला, अटेम्प्ट दिले, संपले, पण झालं नाही. होऊ शकतं. पण एवढं आहे की झालं नाही ह्या स्टेजला तुमचं एवढं डोक्यात हवं की मी फसवलं नाही कोणाला, स्वतःला फसवलं नाही, मी प्रयत्न प्रामाणिकपणे केले असं तुम्हाला वाटायला हवं आणि ते प्रयत्न केलेले असायलाही हवेत असं मी म्हणेन. त्यामुळे फसवू नका स्वतःला, अभ्यास प्रामाणिकपणे करा. यश मिळेल तुमचं, जर असेल तर नक्की यश मिळेल. पण यश जरी नाही मिळालं तर एक व्यक्तिमत्व डेव्हलप होईल ज्याचा तुम्हाला पुढे फायदा नक्की होऊ शकतो. सर स्टडीचं शेड्यूल कसं असलं पाहिजे तुमच्यावर आहे सर्वसाधारण. पण जे आता काही लोक रात्रीचे जाऊन अभ्यास करतात, त्यांना ते जमतं ते तसं करतील. ज्यांना नाही, पण शक्यतो 7 तास झोप घेणं, चांगलं जेवण करणं, कारण आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. व्यायाम, योग वगैरे ह्या गोष्टी करा, म्हणजे स्टेबल राहायला आपल्याला मदत होते. आणि छोटं छोटं टार्गेट ठेवून ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. एसी साठी कोणतरी विचारतंय, पुन्हा तेच सांगतो मी, त्याच्यावर एक व्हिडिओ स्पेशल बनवलाय. तर त्याच्यावर तुम्ही एक वर्क करू शकता, एकदा बघू शकता. माझे एसीचे लिहिलेले तुम्हाला मिळतील एसे, माझ्या एसीच्या नोट्स मिळतील 50-60 पेजेसच्या आहेत. तर त्याने तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे तुम्ही बनवा. मी असं म्हणत नाही की माझ्या दिलेल्याच करा तुम्ही पास व्हाल, असा अजिबात माझा दावा नाहीये. त्याच्यावर तुम्ही वर्क करून तुमच्या बनवू शकता, त्यात ऍड करू शकता. तर त्या ऑप्शन तुमच्याकडे राहतो. कोणतरी म्हणतात जर पुण्यात यायचं असेल पण खर्च परवडत नसेल तर काही ऑप्शन अवेलेबल आहे का? खरं म्हणजे बेसिक तुम्हाला पुण्यात येऊन खर्च तेवढा तर येणारच आहे, म्हणजे राहायचा खायचा खर्च किंवा क्लासचा जो असेल तो. काही ठिकाणी म्हणजे इथे चाणक्यला तरी अवेलेबल आहे, मला माहितीये की खरं गरीब घरातून असतील तर थोडं कन्सेशन मिळतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला सिद्ध करायला लागेल गरीब आहात वगैरे, तर ते जे काय रिक्वायरमेंट असेल ते फुलफिल करा. तर थोडे कन्सेशन तुम्हाला मिळतं किंवा टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची सोय असते. म्हणजे मी तरी 4 टप्प्यात भरले होते पैसे, थोडे 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 करून. तर ते एक अवेलेबल होऊन जातं. किंवा मग घरून करू शकता, ऑनलाईन करू शकता, किंवा छोट्या शहरात राहायचं. अगदी पुणे झेपत नसेल तर छोटं शहर, कोल्हापूर, औरंगाबाद, तिथे काय असेल तर, आणि तिथून ऑनलाईन करू शकता लेक्चर. तर ते एक ऑप्शन अवेलेबल असू शकतो, तर ते तुम्ही रेफर करू शकता. पुन्हा तेच म्हणतो, आपल्याला द्यायची इंग्लिश युपीएससी द्यायची आहे. प्रश्न इंग्लिश आणि हिंदीत असतो, मराठीत नसतो. त्यामुळे शक्यतो इंग्लिश वाचाल तर खूप फायदा होईल असं मी म्हणतो. तर भीतीच वाटत असेल तर एकदा मराठी वाचा, नंतर इंग्लिशला शिफ्ट व्हा. युपीएससी जीएस आन्सर रायटिंग बद्दल गाईड करा आणि प्रॅक्टिस बद्दल सांगा. मगाशी बोलून झालंय, एकदा बेसिक तुमचं वाचून झालं की आन्सर रायटिंगला सुरुवात करा. किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, मला येतंय का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे तुम्ही न लागता अभ्यास तुम्ही सुरू करू शकता. तुम्हाला हे येस, आता तुम्हाला हे जे आहे चाणक्य मंडल परिवार, एकदा तुम्ही सर्च केलं वरती युपीसी एमपीसी काही, की हा आपला चॅनल आहे, हा लोगो आहे आणि ही प्लेलिस्ट आहे जी मगापासून मी म्हणतोय ती प्ले ऑल व्हिडिओ असं आलंय. एक 19 व्हिडिओ आहेत हे, आणि ते तुम्ही बघू शकता. लेखन पद्धती कशी असावी, राजकीय विज्ञान म्हणजे राज्यशास्त्र आपला जो विषय येतो, नीतिमत्तेचा अभ्यास कसा करावा, म्हणजे S4चा नोट्स कशा काढाव्यात, पूर्वपरीक्षा मराठीतून देता येईल का, म्हणजे बेसिक जे प्रश्न आहेत देता येत नाही त्याचं उत्तर आहे, पण ते मी एक्सप्लेन तिथे नीट केलं. दिनक्रम कसा असावा, क्लासेसची गरज आहे का, प्लॅन बी असावा की नसावा, एमपीसी युपीसी एकत्र करता येतो का, हे 19 आहेत बघा व्हिडिओ. ते तुम्हाला आता इथे प्लेलिस्ट दिसते, अशी प्लेलिस्ट आहे ती ती तुम्ही एकदा जाऊन सर्च करा, म्हणजे बघू शकता आणि सगळे व्हिडिओ बघा. कोणतरी म्हणते की तुमचे 2019 पेपर वाईज मार्क सांगा. 19 मी 17ला पहिली मेन्स दिली, 19ला दुसरी, 20ला तिसरी आणि 21ला चौथी. 21चं का अजून आलेलं नाहीये, पण त्या 3 मेन्स दिल्या, त्यातल्या 2ला सिलेक्शन झालंय. पहिल्या वेळी नाही झालं, त्याला मला स्कोर खूप चांगला होता, 11 मार्कांनी माझा इंटरव्ह्यू कॉल राहिला होता. तर मी सगळ्याच्या सगळं माझ्या ब्लॉगला मी शेअर करेन, किंवा चाणक्य मंडलच्या वेबसाईटला किंवा त्या टेलिग्राम ग्रुपला त्यांना शेअर करायला सांगितलं, पण ब्लॉगला मी नक्की शेअर करेन. तर त्याची तुम्ही काय काळजी करू नका. कोणतं म्हणताय मी प्रिपरेशन सुरू केलंय 23चा देऊ की 24चा, जसा अभ्यास होईल तसं ठरवा. 23चा अटेम्प्ट म्हणजे अजून 1-1.5 वर्ष तुमच्याकडे आहे, तर 23चा अटेम्प्ट देऊ शकता आणि तेवढ्या वर्षात अभ्यास तुमचा होऊ शकतो. ते काय अशक्य नाहीये त्यात काही गोष्टी, तर त्या तुम्ही रेफर व्यवस्थित करू शकता असं मी म्हणेन. ऑप्शनसाठी काय पॉईंट कन्सिडर करायचे, मगाशी मी शेअर करून झालंय ह्या गोष्टी, त्या तुम्हाला त्या मिळतात. हा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे चाणक्यच्या युट्यूब चॅनलला, तर तुम्ही तो रेफर करा. ते 3 क्रायटेरिया सांगितले ते यूज करा आणि ऑप्शन सिलेक्ट करा. अकाउंटिंग असंच नाही, इकॉनॉमी हा ऑप्शनल आहे आणि मला माहिती आहे तो इकॉनॉमी ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. तरी एकदा हा चेक करा अकाउंटिंग फायनान्स आहे का, पण माझ्या माहितीनुसार इकॉनॉमी ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. ब्लॉगची लिंक कोणतरी विचारतंय, ती तुम्हाला ब्लॉगची लिंक लवकर मिळून जाईल.
कोणतरी म्हणतंय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. सगळ्यांनाच खरं म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्येच व्हायचं असतं. कोणतं असं टार्गेट नसतं की मी 6व्या अटेम्प्टला सिलेक्ट होईल. पण त्याच्यासाठी शेवटी भरपूर मेहनत घ्यायला लागेल आणि काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. ते तुम्ही वर्क एकदा केलं आणि झालं तर फर्स्ट अटेम्प्टला सिलेक्ट झालेले भरपूर मुलं आहेत. खूपच आहेत मुलं, म्हणजे एनलेस लिस्ट आहे ती. आपल्याकडूनही झालेले खूप लोक आहेत, म्हणजे माझ्या मित्र परिवारातली लोक आहेत. तर ते होऊ शकतात, अशक्य काय नाहीये, पण तेवढा व्यवस्थित अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मेल आहे तर त्याच्यावर तुम्ही विचारू शकता, किंवा अगदी इथे पण चाणक्यला खूप फॅकल्टी आहेत, सर आहेत, ते अवेलेबल होतात. तुम्ही इथे येऊन विचारलात तर. मी पण इथे हे सगळ्यांशी बोलून डिस्कस करून सगळ्यांशी झालेलं आहे, मला फायदा झाला होता. 2022च्या प्रीचं विचारतात की 4 मंथला काय करावं, ते आपण ऑलरेडी इथे डिस्कस करून झालंय. स्टॅटिस्टिक ऑप्शन कसा राहील, पुन्हा तेच आहे की तुम्ही अभ्यास कसा करताय. असं का स्कोरिंग हा सब्जेक्ट आहे वगैरे वगैरे ह्या भानगडीत नका पडू. ते 3 क्रायटेरिया वापरा, तुमची आवड, गायडन्स आणि अभ्यास साहित्य, आणि त्या बेसिसवर तुम्ही सगळं करू शकता. कोणतं विचारतंय 2023 प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. मी म्हणेन प्रिलिमच्या आधी 4 महिने, तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तर किमान 4 ते 5 महिने देऊ शकता प्रिलिमला. 4 महिने तर द्या, मिनिमम 4 महिने द्याच पहिल्या अटेम्प्ट वाल्यांनी, थोडं जास्तही देऊ शकता. तोपर्यंत मेन्स करा सगळं, म्हणजे मेन्सचे तुमचा ऑप्शनल असेल, जीएसचा अभ्यास असेल, तो सगळं व्यवस्थित करून घ्या. आन्सर रायटिंग करा. आन्सर रायटिंगचा एखादा हे लावा, कोर्स लावा. कोर्स इन द सेन्स आन्सर रायटिंग जी घेतली, टेस्ट सिरीज घेतली जाते ती वर्षभर अवेलेबल अनेक ठिकाणी असते. मराठीत नाही, आपण चाणक्य मंडळ अवेलेबल करून देईलच तुम्हाला. तर ती द्या आणि आन्सर रायटिंग द्या, करा. त्याशिवाय ते होणार नाही. म्हणजे नुसतं मी वाचतोय त्याचा काही फायदा नाही जोपर्यंत पेपरवर उतरत नाही. कारण तुम्हाला जो पेपर चेक करणार तर तुम्हाला वैयक्तिक कोण ओळखत नाहीत. पेपर तुमच्या पुढ्यात येईल, तुमचा पेपर त्याच्या पुढ्यात जाईल आणि त्या पेपरवर तुम्हाला तो जज करणार आहे. त्यामुळे आन्सर रायटिंग खूप महत्वाचं केलं जातं. मग ज्यांना 23 अटेम्प्ट द्यायचा आहे त्यांनी हे प्लॅनिंग करा की शेवटचे 4 महिने प्रिलिमसाठी मेन्स सुरू करा, आणि मेन्स करता करता थोडी प्रिलिम होतेच. त्यामुळे हे प्लॅनिंग असलेलं खूप गरजेचं आहे. बुक लिस्ट ऑलरेडी मी सांगून झाली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ मागे जाऊन बघितलं तर होऊन जाऊ शकतं. सोशियोलॉजी बेस्ट आहे की PSIR? नक्की काही नाहीये, दोन्ही बेस्ट आहेत. दोन्ही देऊन सिलेक्ट झालेली लोक आहेत. कुठचं तुम्हाला कम्फर्टेबल होईल ते तुम्ही यूज करू शकता. कोणतरी विचारतो तुम्ही कुठच्या एक्स्ट्रा बुक रीड केले, असं का माझ्याकडे लिस्ट नाहीये, प्लेलिस्ट नाहीये, पण मी भरपूर केलंय. भरपूर काही कादंबऱ्या, आत्मचरित्र वाचू शकता, किंवा इंटरनॅशनल रिलेशनची पुस्तक असतील ते वाचू शकता, इंटरनॅशनल रिलेशन आर्टिकल वाचू शकता, महत्वाचे लेख येतात चांगले चांगले, ते रेफर करू शकता. असं भरपूर गोष्टी आहेत वाचायला, त्या तुम्ही वाचा. काही पाहिजे तर मी माझ्या फेसबुकला, म्हणजे ते एक सांगतो, एक अशी लिस्ट विचारली होती आत्ताच जस्ट शेवटची पोस्ट माझी ती आहे की मला सजेस्ट करा. त्यात खूप सजेशन आलेत बुक्सची, ती तुम्ही रेफर वाचू शकता. म्हणजे एक्स्ट्राच आहेत बुक, UPSCची नाही आहेत, पण ज्यांना एक्स्ट्रा वाचायचे ते एकत्र बुकची लिस्ट, 100 बुकची लिस्ट तुम्हाला मिळेल. त्यातली जी स्वस्त असतील, अवेलेबल होतील, ती तुम्ही वाचा. UPSCची प्रिपरेशन बिगिनर्सने कशी करावी? सिलेबस बघावा, बेसिक पुस्तकं सांगितली ती आणि NCERT याच्यापासून सुरुवात करायची. असं नाहीये की कुठचा सब्जेक्ट आधी घ्या, इंटरेस्ट असेल तर सब्जेक्ट आधी घ्या, हिस्ट्री आवडत असेल तर हिस्ट्री आधी घ्या, म्हणजे एकदा इंटरेस्ट येईल तुम्हाला. अनेकदा असं होतं की इकॉनॉमी किंवा पॉलिटी कठीण म्हटलं जातात, ते एकदा समजून घ्या असं म्हटलं जातं, तर ते तुम्ही सुरुवात करू शकता त्याने. सर क्लासेसची फी किती आहे? एकदा तुम्ही इथे कॉल करून तुम्ही विचारू शकता, तुम्हाला डिटेल्स सगळं सगळं व्यवस्थित डिटेल्स दिलं जाईल. जे जवळ आहेत त्यांनी येऊन भेटा. PSR ऑप्शनसाठी स्टार्टिंगला कोणते बुक्स वाचावेत? खरं म्हणजे बुक्स खूप आहेत आणि माझ्याही नोट्स आहेत मराठीतनं अवेलेबल केलेल्या पेपर 2च्या सगळ्या नोट्स मी अवेलेबल केल्या आहेत मराठीतनं, करीन म्हणजे आता. तर त्या तुम्ही रेफर करू शकता येणाऱ्या काळात. मग त्या सिलेक्ट करून तुम्ही त्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा, तिथून वाचायला सुरुवात करू शकता. कोणते विचारताय मराठीतून रँक मध्ये सुद्धा राहू शकतो का? खरं म्हणजे पहिल्या 300 मध्ये आलेले कोण नाहीयेत. खरं म्हणजे हे तुम्हाला म्हटलं मी मराठीतून दिलेलं, पण येणाऱ्या काळात अजून त्याच्यावर वर्क करून, त्याचे अनेक कारण असू शकतात. मराठीसाठी तिथे न्याय मिळत नसेल मराठीतल्या लोकांना, असं मला वाटतं वैयक्तिक. पण येणाऱ्या काळात कदाचित सोर्सेस आपले चांगले नसतील, किंवा गायडन्स चांगला नसेल, तर इम्प्रूव्ह होत आहेत त्या गोष्टी हळूहळू. जसं की मी माझ्या नोट्स शेअर केला, अजून कोणतरी टॉपर त्याच्या करेल, अजून करेल, अशा 10-12 लोकांच्या शेअर होतील, तर आपल्याला नक्की आयडिया येईल की कोणी काय केलं आणि काय करणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्ही वर्क करून येणाऱ्या काळात रँक इम्प्रूव्ह होऊ शकते. पण 182 वगैरे रँक आलेले मला माहिती आहेत. जसं की जयंत, माझा मित्र आहे जयंत मंगले, त्याला 182 रँक आलाय 2019ला, आणि IAS आहे तो सध्या, गुजरात केडरला आहे. पण त्याला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क होते, त्यामुळे खूप रँक त्याचा वाढला. त्यामुळे अनेक गोष्टी मॅटर करतात, पण शेवटी आपल्या हातात प्रयत्न करणं ही गोष्ट आहे, तर ती तुम्ही जोरदार करा असं मी म्हणेन. कोणतं म्हणतं मराठीतून परीक्षा देताना मराठीतून अभ्यास साहित्य उपलब्ध व्हावे का?
वाचावे का. अनेकदा काही लोक मागे पुढे जॉईन झालेली असतील, त्यामुळे त्यांना हे माहित नसेल की ऑलरेडी हा क्वेश्चन आपण आधी टॅकल केलाय. मराठीतून अभ्यास साहित्य उपलब्ध नाहीच आहे, त्यामुळे मराठीतून तुम्ही ती परीक्षा देणं वाचणं अशक्य होऊन जातं. त्यामुळे इंग्लिश पण रेफर करा, आणि काही जर वाटत असेल मराठी आहे अवेलेबल तेवढं वाचा, पण जास्त करून तुम्हाला इंग्लिश वाचणं गरजेचं होऊन जातं. पुण्यात आलात तर साधारणतः किती खर्च येतो? खरं म्हणजे राहण्याचे तुम्हाला महिन्याला 3-1 हजार द्यावे लागतात, आणि 3 ते 5 हजार जसं की राहाल तुम्ही तसे, आणि पुन्हा खाण्याचे तेवढेच द्यायला लागतात 3-1 हजार, आणि पुन्हा बाकी चहा नाश्ता, नोट्सची खर्च, क्लासेसचा खर्च, त्यामुळे तो एक एक्स्ट्रा होऊन जातो. पण महिन्याला तुम्हाला एक 8 ते 10 हजार खर्च एवढं लक्षात ठेवा. त्याच्यावर क्लासचा जो काय खर्च असेल जे तुम्ही लावाल तो एवढा खर्च येतो, आणि त्यातही तुम्ही काटकसर करणार असेल तर होऊ शकतं, पण एवढा तर येतोच. माझ्या प्रिपरेशन बद्दल सांगा. ऑलरेडी मी ह्याच्यावर 1-2 तासांचा व्हिडिओ बनवलाय, तो चाणक्य मंडलच्या वेबसाईटवर आहे, तर तो तुम्ही वाचा. म्हणजे सगळी माझी जर्नी वगैरे त्याच्यात मी केली आहे. अशी काय माझी भयंकर जर्नी काय नाहीये, साधारणच आहे. तर त्याचा तुम्हाला एक सुरुवातीला मलाही वाटायचं ऐकावं, तर वाचून आपल्याला एक एनकरेजमेंट मिळते, तर त्याच्यासाठी तो एक तुम्ही ऐकू शकता तो व्हिडिओ वगैरे इच्छा असेल तर. कोणतरी म्हणतं बुक लिस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी शेअर करा अपडेटेड. ऑलरेडी मी केलंय, तरी मी पुन्हा माझ्या ब्लॉगवर तुम्हाला सगळं ते देईन. बुक लिस्ट, काय काय वाचायच्या, नोट्स, माझे आतापर्यंत मार्कशीट युपीएससीची, कितीला इंटरव्ह्यूला किती मार्क मिळाले वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. कोणतरी आशिष विचारतोय, खूप बेसिक प्रश्न आहे हा, दुसऱ्या अटेम्प्ट साठी परत प्रिलिम द्यावी लागते का? तर तुम्ही अगदी आयपीएस झालात आणि तुम्हाला परत अटेम्प्ट द्यायचा असेल तर तुम्हाला परत प्रिलिम द्यायला लागते, परत मेन्स द्यायला लागते, परत इंटरव्ह्यू द्यायला लागतो. युपीएससी हे चक्र चालू असतं, त्या चक्रातच तुम्हाला फिरायला लागतं, तर पुन्हा पुन्हा सगळ्या गोष्टी करायला लागतात. कोणतरी हे छान प्रश्न विचारला पूनम खिलारीने, की सिक्युरिटी, सोशल जस्टिस, इंडियन सोसायटी, वर्ल्ड हिस्ट्री, IR, डिझास्टर मॅनेजमेंट साठी बुक लिस्ट काय आहे? खरं म्हणजे सगळ्यावर बुक अवेलेबल आहेत. सोशल जस्टिस किंवा सिक्युरिटीसाठी बुक आहे अवेलेबल, इंडियन सोसायटीवर आहे, वर्ल्ड हिस्ट्रीला आहेत, IR ला आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटला आहेत. पण ती पूर्ण बुक रेफर करण्यापेक्षा नोट्स जे अवेलेबल आहेत त्या रेफर करा असं मी म्हणेन. आता काही काही ह्याच्यातले आहेत, सोसायटी किंवा वर्ल्ड हिस्ट्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या काही काही डिझास्टर मॅनेजमेंट माझ्या नोट्स मी देणार आहे, त्या तुम्ही रेफर करा आणि त्यात तुमची ऍड करा. आता वर्ल्ड हिस्ट्री जो आहे, मगाशी मी त्याच्यावर बोलून झालंय की खूप मोठी आहे वर्ल्ड हिस्ट्री, त्यात तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न येणार आहेत. त्यामुळे ते कॉस्ट बेनिफिट रेशो बघून काही काही मुलं वाचतच नाही, अशी मला मुलं माहिती आहेत की काय वाचत नाही. 1-2 यंदा एकच प्रश्न आला होता, गेल्या वर्षी एकही नव्हता आला, त्याच्या आदल्या वर्षी 2 आले होते. म्हणजे 1-2च प्रश्न येतात, किती वाचणार? त्यामुळे खूप मर्यादित ठेवा. म्हणजे तुम्हाला पण तेच म्हणतो की गायडन्स ह्याच्यासाठी महत्वाचं, युपीएससीला काही करायचं नाही. आता सिक्युरिटीसाठी एक मस्त पुस्तक आहे, आयपीएस ऑफिसरचं मोठं पुस्तक आहे, ते खूप छान आहे, मला मान्य आहे. पण सिक्युरिटीचे 4च प्रश्न येतात ना, त्यासाठी तुम्ही किती प्रश्न वाचणार, काय वाचणार? तर त्यासाठी एक मंथली जे येते किंवा पीटी येते 365 करंट अफेअर्सचं, ते माझ्या मते खूप महत्वाचं आहे. IR, पॉलिटी आणि सिक्युरिटी ह्या 3 पिट्या अशा आहेत व्हिजनच्या, की त्या स्किपच नाही करायच्या. खूप भारी येतात त्या पिट्या, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे गेली 3 वर्ष तर मी व्यवस्थित ते रेफर केलं, खूप छान येतात. आणि वाचताना जर तुम्हाला वाटत असेल ही पुरेशी नाहीये, तर आदल्या वर्षीची वाचू शकता ना. ती युट्यूब ह्याला गुगलला तर सगळं फुकट अवेलेबल आहे. तर यंदाची पुरेशी नाही वाटत असेल तर अजून एका वर्षाची वाचा, मागल्या वर्षाची, म्हणजे सगळं तुमचं कव्हर होऊ शकतं. तर तुम्हाला हे मी सांगेन, बुक लिस्ट सगळ्यांचे बुक नका वाचत तरी, कारण नाही एवढा वेळ आपल्याकडे. जरी तुमच्याकडे 2 वर्षानंतर अटेम्प्ट द्यायचा असेल तरी नाहीये, आणि वाटत असेल की मला वेळ आहे आणि मी वाचेन, तर एकदा काय करा, बुक घ्या, वाचा आणि त्याचे नोट्स काढून घ्या, खूप सिलेक्टिव्ह, आणि त्या तुमच्या मग पीट्यांमध्ये वगैरे ऍड करा, म्हणजे तुमचं ते सगळ्या गोष्टी कव्हर होऊ शकतात. पबॅड, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल कसं आहे? खूप छान आहे. त्याची लेक्चर्स पण अवेलेबल आहेत, पुण्यातही आहेत, दिल्लीतही आहेत. पण मराठीतनं दिलेल्या, पुन्हा ते सांगतो की कोणी नाहीये, इंग्लिशमध्ये देणं खूप गरजेचं आहे. कोणतरी विचारतोय, तुम्ही आधीपासूनच स्कॉलर होते का? बाबा मी काटावर पास व्हायचो इंग्लिशमध्ये, तर मी खूपच काटावर पास झालो. आधीपासून कोणी स्कॉलर नसतं, आणि असला तरी तो युपीएससी पासून असंही काही नाहीये. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर आहात, कॉलेज टॉपर आहात म्हणून युपीएससी पास कराल, तर अजिबात नाहीये तसं काय. करंट अफेअर्ससाठी कोणते न्यूजपेपर? एक मराठी वाचा कोणतेही, मटा, लोकसत्ता, सकाळ वगैरे कुठचे तुम्हाला अवेलेबल होईल ते, आणि एक इंग्लिश वाचा, एक्सप्रेस, द हिंदू किंवा टाइम्स ऑफ इंडिया, कुठचे पण. एक्सप्रेस किंवा द हिंदू चांगलं आहे सुरुवातीला वाचायला. आणि तुम्हाला म्हणाल की अवेलेबल नाहीये गावात, मलाही माहितीये गावात आमच्याकडे काहीच येत नाही, हे घेतलेले नाव कुठचंही न्यूजपेपर येत नाही. तर काय करा, टेलिग्राम चॅनलवर काय काय हे अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही रेफर करू शकता, सबस्क्रिप्शन त्यांचं घेऊ शकता, म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत उपलब्ध.
कोणतरी म्हणते की डेमो आन्सर रायटिंग तुमचे देऊ शकता, तर ऑलरेडी मी ते देईन अवेलेबल करून ब्लॉगला किंवा आपल्या चॅनलला मिळतील. पीडीएफ वर हवे तर पीडीएफ शेअर करा, का मला काय त्यात 1 रुपयाचं इन्कम मला मिळेल त्या ब्लॉगने असं काय माझं ध्येय नाहीये. त्यामुळे ते पीडीएफ तुम्ही घेऊन नंतर शेअर करू शकता, मला त्यातनं काही पैसे नको आहेत. तर डेमो आन्सर रायटिंग तुम्हाला मिळू शकते ती मराठी लँग्वेज मधली. येस. कोणतरी विचारतोय की सिव्हिल सर्व्हिस मध्ये ठराविक लोकांना त्रास वगैरे होतो का? तर तसं काही नाहीये. शेवटी समाज आहे म्हटल्यावर प्लस मायनस सगळ्या गोष्टी असतात. आपले आपले प्रयत्न करायचे आणि देशासाठी म्हणून आपण येतोय. का रोजगार म्हणून सिव्हिल सर्व्हिसला कोणी येत नाही असं मला तरी वाटतं. कारण येऊ शकतात, पण शेवटी अथॉरिटी खूप मिळते, खूप छान काम करायला तुम्हाला मिळतं. त्यामुळे त्या गोष्टी समोर ठेवून या, बाकीच्या सामाजिक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. युपीएससी करताना अनेक सामाजिक गोष्टींशी आपला संबंध येतो, समाज कसा आहे, सोसायटी वगैरे वगैरे, आणि आपल्याला ते विचार खूप भारी वाटतात. तर त्या गोष्टींमध्ये न पडता एस्पिरंट राहा, ऍक्टिव्हिस्ट होऊ नका. ऍक्टिव्हिस्ट झालात तर मग ब्लॉग लिहिणे, नको त्या गोष्टींवर कमेंट करत बसणे, भांडणे अशा गोष्टी सुरू होतात. त्यापासून दूर राहायचं आणि अभ्यास करायचा, सिलेक्ट व्हायचं, आणि मग काय समाजासाठी करायचंय त्या गोष्टी तुम्हाला खूप स्कोप आहे करण्यासारखं. त्यामुळे ते तुम्ही करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर फी इन्क्वायरीसाठी चाणक्य मंडल जरी तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला तिथे ते कॉन्टॅक्ट नंबर येतो, आणि केव्हाही कॉल करून तुम्ही ते विचारू शकता. तुम्हाला सगळं अवेलेबल होऊ शकतं. माझा टेलिग्राम चॅनल आहे का, तर माझा नाहीये, तर चाणक्य मंडलचा आहे. तिथे तुम्हाला ह्या लिंक मिळेल सगळ्या गोष्टी. आणि माझं असेल तर मी माझ्या फेसबुक अकाउंटलाही शेअर करतो काय असेल तर. कोणतरी विचारते की 1 इयरचा बॅच करायची की 3 वर्षांची बॅच करायची सेकंड इयरच्या मुलासाठी. 3 वर्षाची बॅच आपल्याकडे तरी माझ्या मते नाही अवेलेबल. तर आणि ती मला वाटत नाही की तेवढी चांगली आहे 3 वर्षाची बॅच. कारण काय होतं, अभ्यास नीट होत नाही, खंड खंड पडत होते. काही लोक चालवत असतील ती बॅच, पण ती मला वाटत नाही ती करणं योग्य आहे. त्यामुळे तुम्ही वाटत असेल तर प्रिपरेटरी नावाचा कोर्स आहे तो तुम्ही करू शकता, ज्याने बेसिक तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. तर तो करा, आणि नंतर ज्यावेळी डिग्री संपेल त्यावेळी किंवा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला, तर तुमची डिग्री कुठची आहे त्याच्यावर अवलंबून आहे. काही काही लोकांची शेवटचं वर्ष खूप कठीण असतं, ते खूप बिझी असतं. काही काही लोकांचं निवांत असतं. तर निवांत आहे ते शेवटच्या वर्षाला कोर्स करू शकतात, बिझी आहे ते डिग्री झाल्यावर करू शकतात. तर ते खूप बेस्ट आहे असं मी म्हणेन. मग आतापासून काय करू, सेकंड इयरला आहे, 12वीला आहे, तर काय करू? बेसिक तुम्हाला सांगितले पुस्तकं आहेत, एनसीईआरटी आहे, बेसिक पुस्तकं वाचायला लागा. तुम्हाला असं वाटणार की कळत नाहीये, वाचत राहा. 1दा 2दा 3दा वाचून आपणच कळेल. आता लक्ष्मीकांत घेतलं, लक्ष्मीकांतच्या सगळ्या चॅप्टरची सगळी लेक्चर युट्यूबला फुकट अवेलेबल आहेत. ती तरी तुम्ही ऐकू शकता, फुकट आहेत. ती तुम्ही ऐकून लक्ष्मीकांत वाचायला घ्या, लक्ष्मीकांत तरी कव्हर करा. म्हणजे अशी हळूहळू न्यूजपेपर वाचण्याची प्रॅक्टिस करा. नाही तर काय होतं, आपण कुठून गावातून वगैरे येतो आणि इंग्लिश न्यूजपेपर वाचतो, एक न्यूजपेपर वाचायला 4 दिवस लागतील. एवढं ते न्यूजपेपरची भाषा आणि खूप मोठं भरपूर मटेरियल, आणि काय वाचायचं ते माहित नसतं. आतापासून प्रॅक्टिस करा. नोट्स वगैरे काय काढू नका, ज्यांचा अटेम्प्ट खूप नंतर आहे त्यांनी प्रॅक्टिस करा. वाचण्याची नुसती सवय करा, सवय खूप महत्वाची आहे. सवय झाली की ज्या वर्षीचा अटेम्प्ट द्याल त्या वर्षी मग फुल फ्लेज सगळं व्यवस्थित तयारी करून ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. माझे सगळे पेपर मी तुम्हाला अवेलेबल करून देईल, ते तुम्हाला मिळतील. मी दिल्लीला अजिबात प्रिपरेशन केलं नाही. इंटरव्ह्यूला गेलो आणि ते दिल्लीला जावं लागतं म्हणून गेलो. बाकी मी सगळ्या ठिकाणी वर्ष पुण्यातच आहे आणि पुण्यातच तयारी केली. काही दिल्लीला जावं लागत नाही. आता दिल्लीची मुलं जास्त सिलेक्ट होतात. आता अभ्यास करणारी मुलं खूप आहेत ना, त्यामुळे जास्त सिलेक्ट होतात. कॉमन सेन्स आहे, साधं गणित आहे ना. ज्या क्लासेसला तिथे 30-35 हजार लोक क्लास करतात, त्यातली 400-500 सिलेक्ट होतात. आणि आपल्याकडे 200-300 क्लास करून 50 सिलेक्ट होतात. रेशो आपला जास्त आहे. त्यामुळे असं काय नाही की दिल्लीला गेल्यावर तुम्ही सिलेक्ट व्हाल. असंही नाहीये की दिल्लीला गेल्यावर होणार नाही, मी काय घाबरवत नाहीये, पण दिल्लीला खर्च पण खूप आहे. पुण्याच्या दुप्पट खर्च साधारण दिल्लीला येतो. त्यामुळे शेवटी तुम्ही बघा कसं काय. दिल्लीचं वातावरण पण खूप एक्स्ट्रीम आहे, म्हणजे थंडीच्या दिवसात खूप थंडी, गरमीच्या दिवसात खूप गरमी असं आहे. तर तुम्ही बघा तुम्हाला कसं हे होतं, कम्फर्टेबल आहे, तसं तुम्ही करू शकता. सोशल मीडियाचा यूज करायचा का, तर मी करायचो, पण काय करायचं, किती करायचं मला माहिती होतं. त्यामुळे एक लेवल नंतर मग त्यात जास्त अडकायचं नाही. कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी काय करायचं, बोलूनच होईल ते. आणि म्हणून मग ते म्हणतो ना की घरून क्लास करण्याचे काही तोटे आहेत. आपल्याला सोशल टच खूप कमी राहतो. बाकीची मुलं कशी वागतात, कशी बोलतात, काय करतात, काय करत नाही, त्याच्यापासून आपल्याला खूप शिकायला मिळतं.
तर ते जरा आपलं राहतं. पण हेच आहे बाकी स्किल डेव्हलप करण्यासाठी की त्याच्यावर वर्क करायचं. आपल्या कमतरता कळणं खूप महत्वाचं आहे. एकदा कळलं की त्याच्यावर काम करता येतं. पण आपल्याला कळतच नाही एकदा. आपल्याला वाटतं की आपण सगळ्यातच भारी आहोत. पण ते काही गोष्टी नम्रतेने घेणे आणि स्वीकारणे आणि त्याच्यावर काम करणे ही युपीएससी साठी ना आयुष्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर स्वतःला जाण, स्व ओळखणे ही जी गोष्ट आहे, नेहमी म्हणजे सरांचं त्याच्यावर एक लेक्चर आहे युट्यूबला, की स्व कसा ओळखावा की स्व म्हणजे काय, तर तुम्ही एकदा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. की ते खूप सर सांगतात की स्व ओळखा, आपल्या स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय ते ओळखा, त्याच्यावर मग काम करा, म्हणजे त्या गोष्टी बाकीच्या सोप्या होऊन जातात. इंटरव्ह्यूसाठी लँग्वेज हे खूप नेहमीचा प्रश्न असतो. इंटरव्ह्यूला तुम्ही मराठी देऊ शकता, मराठीतून बोलू शकता. ते तिथे हिंदी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतात, ट्रान्सलेटर बसलेला असतो, देऊ शकता. पण शक्यतो इंग्लिश किंवा हिंदीवर काम करा. असं काय कठीण नाही. मी हिंदीतून दिले आतापर्यंत इंटरव्ह्यू, जे 2 दिले ते. तर भाषा कुठची निवडताय त्यामुळे विशेष काय फरक पडेल हिंदी किंवा इंग्लिश असं मला वाटत नाही. पण हिंदी इंग्लिशचा फायदा असा आहे की डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन होतं त्या पॅनल मेंबरशी. उगाच ना तो ट्रान्सलेटर असतो, तो कसा ट्रान्सलेट करतो आपल्याला माहिती नाही. पुन्हा वेळ जातो त्याच्यात आणि लिंक तुटते. डायरेक्ट बोलण्याची जी मजा आहे ती अशी ट्रान्सलेट करून बोलण्याची नाहीये, आपण समजून घेऊ शकतो. तर मी म्हणून सांगेन की शक्यतो हिंदी इंग्लिशला ट्राय करा. आणि खरं तर वर्ष 2 वर्ष युपीएससीचा अभ्यास करून बेसिक हिंदी इंग्लिश आपलं डेव्हलप होतं, त्याच्यावर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. किंवा तरी भीती वाटत असेल तर मराठी द्या, मराठीतनं इंटरव्ह्यू देता येतो, मराठीतनं बोलता येतं, त्यामुळे तो काही इश्यू राहत नाही. युपीएससी मुख्य परीक्षेसाठी मराठी कशी असावी, असं का भरपूर इंग्लिश एक्सलंट हवी असं काय नाही, पण बेसिक मराठी यायला हवी तुम्हाला, बेसिक वाक्यरचना यायला हवी. आणि ती अभ्यास करून, वर्षभर अभ्यास करून, रोज न्यूजपेपर एक मराठी वाचला तर तेवढी सुधारतेच, त्याचे काय घाबरण्याची गरज नाहीये. सोशिओलॉजी ऑप्शनलच्या मराठीतून बुक लिस्ट सांगा. खरं तर मी नाही सांगू शकत, कारण मी काय, माझा ऑप्शनल वेगळा आहे. पण मराठीतनं सोशिओलॉजी घेणारे आहेत यंदा जी चाणक्य मंडलची बॅच आहे त्याच्यात 2 मुलं आहेत, मला माहिती आहे, आणि ते त्यांचं ते करतायत अभ्यास. आपल्याकडे सोशिओलॉजी लेक्चर होतात तिथे, आणि लेक्चर घेणारे जे दादा आहेत ते ऑलरेडी सिलेक्टेड वगैरे असे आहेत, ते घेतात लेक्चर, आणि तेही मराठी इंग्लिश मिक्स घेतात. असं काय घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला मिळू शकतं. माझ्या नोट्सवर बोलतायत अनेक लोक, तर मी नोट्सचं एकदा पुन्हा लेक्चर संपवताना सांगेन, म्हणजे ते जाता जाता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सर फॉर्म भरला तरी अटेम्प्ट मानता येतो का? जोपर्यंत तुम्ही जाऊन अटेम्प्ट देत नाही प्रिलिमचा, तोपर्यंत अटेम्प्ट ग्रह्य धरला जात नाही. फॉर्म भरला तरी तो अटेम्प्ट नसतो. एनसीआरटीच्या नोट्स काढायच्या का? मराठी असो का इंग्लिश, एनसीआरटीच्या वेगळ्या नोट्स काढण्याची काही गरज नाहीये. एनसीआरटीला वरच्यावर अंडरलाईन करा आणि त्या रेफर करा. वेळ तुमच्याकडे भरपूर वाटत असेल तर नोट्स काढू शकता, पण अनेकदा पहिल्या दुसऱ्या वाचनात आपल्याला कळत नाही काय महत्वाचं आहे काय नाहीये. मग एकदा चुकीच्या नोट्स काढलात आणि त्याच परत वाचलात तर मग गडबड होऊ शकते. त्यामुळे मी म्हणेन की तसं नका करू शक्यतो. आणि एक म्हणतोय की खूप डिस्ट्रॅक्शन होतं, आपल्यापेक्षा खूप भारी बाकी अभ्यास करतात, हुशार आहेत, काही मॅटर नाही करत. तुम्ही अभ्यास कसा करता हे खूप मॅटर करतं, कारण तुम्ही तुमच्यासाठी अभ्यास करता आणि ते त्यांच्यासाठी. त्यामुळे बाकी किती मुलं हुशार असतील, इंग्लिशमध्ये फाडफाड बोलत असतील, टॅब वगैरे वापरत असतील, काही घाबरायची गरज नाही. आपल्याला आपला जमेल तसा आपण अभ्यास चालू ठेवायचा आणि पास व्हायचं. अनेकदा असं येतं प्रेशर, काही मुलं आपल्याला खूप भारी वाटतात, पण तसं काही नसतं, सगळे सारखेच असतात. आपल्या ब्लॉगचं नाव काय, सुब्रमण्य केळकर .वर्ल्डप्रेस असं ब्लॉगचं नाव आहे. ते तुम्हाला मी अवेलेबल लिंक देईनच. दरवर्षी किती मुलं मराठीतून पास होतात असा प्रश्न आलाय. खरं म्हणजे आपल्याकडे ती यादी नाहीये, पण माझ्या माहितीनुसार एक 7-8 मुलं तर होतात, कारण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जी आली आहेत म्हणजे सिलेक्शन झाल्यावरती तेवढी आहेत. कारण देणारी मुलं खूप कमी आहेत ना, त्यामुळे असं काय घाबरायची गरज नाही की 7-8च होतात. मेस देणारीच असतील 30-35, मग त्यातली 7-8च होणार. ती रेशो खूप चांगला आहे म्हणायचा. पण तेवढी होतात दरवर्षी, पण असा सर्वे नाहीये कोणाकडे, कारण प्रत्येक क्लासेसचे वेगवेगळी मुलं असतात, त्यामुळे मागे पुढे होऊ शकतं ते. बाकी काही काही प्रश्न मी स्किप करतोय याचा अर्थ असा आहे की ते मी आधी बोललोय प्रश्न, त्यामुळे ते तुम्हाला हे लेक्चर पुन्हा बघू शकता तुम्ही. कोणते म्हणते तुमचं टेलिग्राम चॅनल करा, तुम्ही करणार नाहीये पण मी ब्लॉक करतोय, तर त्यामुळे तुम्हाला तिथे सगळं मिळून जाईल. पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल गाईड करा, खरं म्हणजे त्या गाईड करायला माझ्यापेक्षा एक मोठी अथॉरिटी आहे. सर चांगलं गाईड करतात, त्याच्यावर सरांचे युट्यूबला लेक्चर्स आहेत त्याच्यावर, ते तुम्ही बघा. आणि सध्या आतापासून पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल जास्त नका विचार करू. खरं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी युपीएससी तयारी करतानाच किंवा जन्मापासून ते डेव्हलप होत असते.
तुमचे विकनेसेस बघा, त्याच्यावर काम करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊन जातील. त्यामुळे आतापासून इंटरव्ह्यू वगैरे टेन्शन त्या गोष्टींचा विचार नका करू. बाकी ब्लॉग वगैरे विषयी शेवटी मी बोलतोच एकदा. हो आहेत, रँकवाले आहेत. जयंतचा आहे रँक 19ला आलाय जयंतचा रँक, नंतर सिद्धेश्वरचा आलाय. आहेत असे अनेक आहेत, मी म्हणत नाही की अजिबात नाहीयेत, रँक चांगले आलेत, पण इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क आहेत त्यांना, त्यामुळे रँक आले. अर्थात ते खूप म्हणजे अप्रिशिएशनच आहे, खूप छान गोष्ट आहे. रँक पण येत आहेत, अजिबातच नाही आले असं नाही, पण येणाऱ्या काळात तुमचेही यावेत असे चांगले रँक पहिल्या 100 मध्ये, अशी मी अपेक्षा धरतो. बाकी मराठी लेक्चर अवेलेबल आहेत का? मराठी इंग्लिश मिक्स लेक्चर आपल्याकडे अवेलेबल आहेत. पुन्हा हे हवं तर बघून घ्या सगळं लेक्चर, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नक्की आपण काय काय कव्हर केलंय. माझ्या ते सगळे 12पैकी प्रश्न इथे झालेत आतापर्यंत विचारलेले तरी. येस, काही स्किप झाले असतील तर पुन्हा इथे सांगा, मी 5 मिनिटं थांबतो इथे. वेगळे असतील तर आता विचारलेले प्रश्न नका पुन्हा विचारू, वेगळे तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर. बेसिक इकॉनॉमीसाठी कोणतं पुस्तक असं विचारतोय. मराठीतून हवं असेल तर देसले किंवा कोळंबे हे पुस्तक बेसिक इकॉनॉमीला चांगलं आहे. मराठीतून, इंग्लिशमध्ये बरीच अवेलेबल आहेत, पण ती बेसिकच करा, खूप जास्त करण्याची गरज नाहीये. इंग्लिश मध्ये रिडिंग करून मराठी असं रिडिंग शक्य आहे का? मी तसंच केलंय, त्यामुळे शक्य आहे, इफेक्टिव्ह पण आहे. सुरुवातीला कठीण वाटतं, वेळ जातो, नंतर नंतर प्रॅक्टिसने त्या गोष्टी होऊ शकतात. एमपीएससीचा अभ्यास सिलेबस पूर्ण केला तर युपीएससीचा किती पर्सेंट अभ्यास होतो? जास्त नाही होत, एक 20 ते 30% होईल, कारण युपीएससी सिलेबस खूप व्हास्ट आहे, खूप वेगळा आहे, खूप मोठा आहे, आणि आन्सर रायटिंग ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. एमपीएससीची नुसती ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे तो जरा फरक पडून जातो. कोण विचारतोय सर मेडिटेशन करावं का? युपीएससी करा नाही तर नका करू, मेडिटेशन करणं कधीही चांगलं आहे. चाणक्यमध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शन अवेलेबल आहे का? माझ्या मते अवेलेबल आहे चाणक्य मंडलमध्ये पबॅड. येस, अवेलेबल आहे, तो तुम्हाला मिळू शकतो. 19-20 चे मार्कशीट सगळे शेअर करणार आहे मी ब्लॉगला, तुम्हाला सगळे माझे मार्कशीट मिळतील. ऋतुजा विचारते पडवळ तुम्ही कधी लेक्चर घेणार? मला कळलं नाही. इथे युपीएससीला विचारता असेल तर मी कधीतरी मध्ये घेतो, आता मला वेळ पण नसणार येणार, काय ट्रेनिंग वगैरे आहे, तर तसं जास्त नाही होणार आता लेक्चर पुढे. झूम मीटिंगची रेकॉर्डिंग सगळे अवेलेबल युट्यूबला होणार चाणक्य मंडलच्या वेबसाईटला. 24चा अटेम्प्ट आहे कोणतं म्हणतं, कशी स्ट्रॅटेजी? आतापासून बेसिकवर काम करा, बेसिक पुस्तकं, बेसिक एनसीईआरटी त्याच्यावर काम करा, ऑप्शनल निवडा, ऑप्शनल वाचायला सुरुवात करा. ही स्ट्रॅटेजी सुरुवातीला आहे, आणि हे करता करता तुमची प्रिलिम होईलच. मॅपिंग नीट करा सगळे करताना, मॅपिंग एक ऑक्सफर्डचा मॅप मिळतो स्पेशल, तो एक घ्या आणि सगळं मॅपिंग नीट करा. मॅपिंगवर दरवर्षी प्रिलिमला 2-3 प्रश्न असतात, ते खूप महत्वाचं होऊन जातं. प्रिलिम प्लस मेन सोबत स्टडी करताना कसा अप्रोच हवा? शक्यतो आधी मेन्स करतात आणि प्रिलिम जवळ आले की प्रिलिमला शिफ्ट होतात, त्यामुळे असा वेगळा अप्रोच म्हणजे प्रिलिमला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहे, काही फॅक्ट्स, काही बारकावे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि मेन्सला सब्जेक्टिव्ह आहे, मोठमोठ्या कन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. हा बेसिक फरक आहे, पण अनेकदा प्रिलिमचा अभ्यास मेन्सला उपयोगाला येतो, मेन्सचा प्रिलिमला उपयोगाला होतो, त्यामुळे असा का वाया कुठचा अभ्यास जात नाही, मग ते एकत्र अभ्यास तुम्ही साईड बाय साईड करू शकता. इंग्लिश पेपर मीच रीड करून मीच नोट्स काढायचे, कारण कोणत्या लँग्वेजमध्ये नोट्स काढायचे असेल तर मराठी करणाऱ्यांनी मराठीच काढाव्यात, आणि नोट्स किती काढायच्या तर विनाकारण भरपूर काढू नका, कारण तुम्ही कितीही नोट्स काढा, तुम्ही पुन्हा मंथली यूज करताच, म्हणजे मंथली म्हणजे जे महिन्याचं करंट फ्री येतं ते, आणि आपल्या नोट्सचं खूप होतं, आणि नंतर सगळं वाचलं नाही जात, रिवाइज नाही होत, म्हणजे नोट्स काढताना खूप सिलेक्टिव्ह करा. मी म्हणेन ज्या गोष्टी आपल्याला फुकट अवेलेबल होतात मंथलीच्या माध्यमातून किंवा बाकीच्या माध्यमातून, त्या तुम्ही आणि कशाला काढताय? जे अवेलेबल होत नाही त्याच्यावर काम करा, अवेलेबल होतं त्याच्यावर आणि विनाकारण वेळ नका घालवू. एमपीएससी अॅग्रीचे लेक्चर तुम्ही घेता का? तर मी अॅग्रिकल्चरचे लेक्चर घेतो, आणि आता काही दिवसांमध्ये माझं ते अॅग्रीचं लेक्चर एमपीएससी बॅचवर, सध्याच्या बॅचवर होणार आहे, पण ते आहे रेकॉर्डेड पण आहे, ते तुम्हाला कधीतरी मिळेल जे एमपीएससी वाले आहेत त्यांना, पण ते मी घेतो त्याचं लेक्चर. मराठी माध्यमातून आताच्या बॅचला कोण सिलेक्ट झालं? भरपूर आहेत यंदा मराठी सिलेक्ट झालेले, मी आहे, मी यंदा पुन्हा झालो होतो सिलेक्ट दुसऱ्या वेळी, आणि माझे काही मित्र आहेत, त्यामुळे खूप आहेत सिलेक्ट झालेले, खूप म्हणजे इन द सेन्स 7-8 लोक असतीलच. प्लीज मराठी युपीएससी साठी इंग्लिश मधून रीड करण्यासाठी ती बुक लिस्ट ऑलरेडी मी शेअर केलेली आहे, पुन्हा हवी तर मी ब्लॉगला ती शेअर करेनच.
माझं सिलेक्शन 2019ला झालं, 2020ला झालं. 21चा अटेम्प्ट मी दिलाय, ते पेंडिंग आहे हे माझ्याबद्दल. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की इंटरव्ह्यू मध्ये फेल करतात का? तर फेल वगैरे हा विषय नसतोच. इंटरव्ह्यूला तुम्हाला मार्क किती देतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. चांगले मार्क दिलेत तर तुमचं लिस्टमध्ये यायला चान्सेस वाढतात, कमी मार्क दिले तर कमी होतात. फेल वगैरे असं काही केलं जात नाही, ते नुसते मार्क देतात. 275चा इंटरव्ह्यू असतो, त्यापैकी किती बाबा आता 200 मार्क, 180 मार्क, 120 मार्क असे वेगवेगळे मार्क दिले जातात. तुम्ही परफॉर्म कसे करता त्यासाठी. 2024चा अटेम्प्ट आहे मराठीतून करावं की इंग्लिशमध्ये. माझंही शिक्षण मराठीतून झालंय आणि बऱ्यापैकी सगळ्यांचं गावातल्या पुस्तकांचं मुलांचा अभ्यास जो आहे तो मराठीतूनच होतो शिक्षण सगळं. तरी इंग्लिश आपलं थोडं सुधारू शकतं येणाऱ्या काळात, किंवा इंग्लिश पण थोडं थोडं माहित असतं. त्यामुळे असं काही नाहीये की मराठी माध्यमातून झालं म्हणून मी मराठी घेणार आहे, असं अजिबात करू नका. तुम्ही जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते घ्या. शक्यतो इंग्लिश चांगलं असेल तर इंग्लिश प्रेफर करा, असं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन. लिंक तुम्हाला सगळी पुन्हा मिळेल चाणक्य मंडळ. आता ब्लॉगवर जरा बोलतो, सगळ्या माझ्या नोट्स मिळतील. ते कुठे मिळेल तर चाणक्यच्या जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तो ब्लॉगची लिंक आम्ही शेअर करू, हवे तर तुम्हाला अवेलेबल होईल. आणि माझ्या फेसबुक अकाउंटला मी ती एकदा शेअर करेन, ती तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि जिथे तुम्हाला अवेलेबल होईल तशी ती घ्या, त्याची पीडीएफ घ्या, प्रिंट मारा. मराठी माध्यमातून सगळे क्वेश्चन मी आतापर्यंत 4 मेन्स दिले आणि 4 मेन्स मध्ये सगळ्याचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करून आलोय. तर असं काय समजू नका अटेम्प्ट होत नाही, नक्की अटेम्प्ट होतो. त्याचं प्रॅक्टिस भरपूर करायला लागतं, त्यामुळे सगळं अटेम्प्ट होतं. प्रॅक्टिस खूप लागते मराठीला, ती तुम्ही भरपूर करा. सर अभ्यास मेन्सचा किती दिवसात संपायला आणि आन्सर रायटिंग कधी सुरू करायचं असा थंब रूल काय नाहीये. पण साधारण तुम्हाला बेसिक वाटलं की माझं वाचन झालंय तर लगेच आन्सर रायटिंग सुरू करा. नाहीतर ते संपल्यावर करेन तर कधीच काही गोष्टी संपत नाहीत, ते चालूच राहतात. त्यामुळे संपल्यावर करेन ह्या भानगडीत तुम्ही न पडता शक्यतो अभ्यास झाला की लगेच सुरू करा. येणाऱ्या 2 मिनिटात आपण लेक्चर थांबवतोय, संपवतोय. तर त्यामुळे काय असेल तुम्ही विचारू शकता. मराठीमध्ये सॉल्व्ह प्युअर क्वेश्चन पेपर आहेत का? तर नाहीच आहेत असे, कारण मराठीतनं मेन्सचे कुणी असे सॉल्व्ह केलेले नाहीयेत. पण माझे जे प्रॅक्टिसचे मी सॉल्व्ह केले होते ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. युपीएससी सोबत कोणती एक्झाम देता येते तसंच आहे. युपीएससी सोबत तुम्ही साइड बाय साइड युपीएससी थांबवून किंवा साइड बाय साइड एमपीएससी, एसटीआय वगैरे देऊ शकता. पण फोकस युपीएससीच हवा. त्याच्या बाहेर नाबार्डच्या हे निघतात, आरबीआयचे निघतात, सेबीच्या निघतात, बँकिंगच्या निघतात वेगवेगळ्या पोस्ट, म्हणजे एसबीआय असेल किंवा आयबीपीएस असेल, भरपूर आहेत पोस्ट. त्याच्या बाहेर लहान मोठ्या बाकीच्या निघत असतात, त्या तुम्ही देऊ शकता. त्यामुळे सगळ्यांवर लक्ष ठेवायचं आणि सगळ्या द्यायच्या, कारण मग आपला प्लॅन बी चांगला तयार होतो, एक सिक्युरिटी येते आपल्या. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चालू ठेवू शकता. प्रिलिमसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी पीटी वाचायची. पीटी म्हणजे मंथली जे येतं चाणक्य मंडलचं, कुठचंही तुम्ही वाचा सायन्स अँड टेकचं, तेवढं खूप सफिशियंट आहे. नोट्स काढणं गरजेचे आहेत का? स्किप करू शकतो. अति महत्वाच्या तेवढं नोट्स काढा, बाकी स्किप करा. बाकी तुम्हाला मंथली सगळं मिळतं, त्यातल्या वाचा. बेसिक पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचा, होऊन जाईल. आणि मेन्सच्या नोट्स तुम्ही काही काढू शकता, जसं की एक इश्यू आहे, गव्हर्नरचा काही रोल आहे, त्याच्यावर काही आर्टिकल आली तर तेवढं तुम्ही काढून ठेवू शकता इश्यूवर. रोजचं आपल्या डेली काढत बसा तर तसं काय करू नका, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. प्रिलिमसाठी टेस्ट सिरीज महत्वाच्या आहेत का? आहेत महत्वाच्या. जे पहिल्या सुरुवातीला जे वाचतात त्यांच्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत, तर त्या तुम्ही रेफर करू शकता. कोणत्याही टेस्ट सिरीज रेफर करा प्रॅक्टिससाठी. पण युपीएससीचे जुने क्वेश्चन पेपर रेफर करायला विसरू नका, ते पुन्हा पुन्हा करा. मंडलचं मंथली निघतं, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये पण आहे, तर ते तुम्ही रेफर करू शकता. एक्झाम पास झाल्यावर किती वर्ष ती रिझर्व्ह पोस्ट ठेवू शकतो? 1 वर्ष ठेवू शकता. आणि मेडिकल वगैरे काय असेल तुम्हाला इश्यू तर 2 वर्ष ठेवू शकता. बाकी 1 लेवल नंतर ती नाही ठेवता येत. युट्यूब हिंदू एनालिसिस सफिशियंट आहे का? सफिशियंट आहे, तरी पण तुम्ही एकदा एक तो न्यूजपेपर वाचा, आणि त्याने इंग्लिश पण सुधारायला मदत होईल. आणि काही गोष्टी स्किप झाल्या असतील त्या युट्यूब चॅनल कडून तर त्या तुम्हाला पुन्हा करणं खूप सोयीचं होईल. एखादी सर्व्हिस टार्गेट करून अभ्यास कोणतरी ऋषिकेश विचारतोय, असं काही होत नाही. सगळ्या सर्व्हिस तुम्हाला प्रिफर करायला लागतात, आणि एवढी टार्गेट करून अभ्यास करण्याची काही गरज नाही. सगळ्यांना सिलेबस सेम आहे, एक्झाम सेम आहे, तर मिळेल ती सर्व्हिस घेऊ शकता. आणि जी तुमची टार्गेट सर्व्हिस असेल, जसे आयपीएस तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पहिल्या नंबरला टाकायची, बाकीच्या जागा खाली टाकायच्या. बाकी लेखन कौशल्य कसं विकसित करायचं वगैरे आपण सगळं आधी ऑलरेडी युट्यूब चॅनलला मगाशी जो आपण चॅनल हे केला, प्लेलिस्ट बघितली, तर त्यात सगळं दिलेलं आहे, ते तुम्ही रेफर करा. कोणतरी विचारतोय की इन्सिडेंटच्या नोट्स काढायच्या का? तर काही गरज नाहीये. पण तुमच्याकडे वेळ असेल, 2-3 वर्षांनी अटेम्प्ट देणार असेल तर काही इन्सिडेंटचं तुम्ही नोट्स काढू शकता, म्हणजे त्या वाचायला खूप सोप्या होऊन जातात मग शेवटी. पण नोट्स काढताना पहिल्या रिडिंगला कधीच नका काढू, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या रिडिंगला काढा, म्हणजे नाही तर महत्वाच्या गोष्टी स्किप होऊ शकतात. तर माझ्या मते ज्या हेतूने आपण घेतला होता ते हेतू क्लिअर झाला असावा असं मला वाटतं. तर छान अभ्यास करा.
काही बारीक लागलं तर चाणक्यला भरपूर फॅकल्टी आहेत ज्यांनी मराठीतून, तर आपली ऑनलाईन पण लेक्चर आहेत ती करू शकता. माझ्या परीने माझ्या ज्या नोट्स आहेत त्या सगळ्या मी शेअर करेन. मला असं कधी आर्टिकल महत्वाचं वाटलं तर माझ्या ब्लॉगला मी ते शेअर करत जाईन. तर तुम्ही ते ब्लॉगला काय लाईक वगैरे काय असेल तर करू शकता. मला माहिती नाही तो आता कसं काय असतं ते तुम्ही करून ठेवू शकता. तर येणाऱ्या काळात व्यवस्थित अभ्यास करा. रेकॉर्डिंगची सगळी लेक्चर तुम्हाला मिळतील. म्हणजे आजचं तर मिळेलच, माझी जुनी ऑलरेडी. छान अभ्यास करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि काय क्वेरी असेल तर चाणक्याला तुम्ही फोन करू शकता. येणाऱ्या काळात मी इथे येऊन या चॅनलवरून तुम्ही लेक्चर द्यावं अशी मी अपेक्षा करतो सगळ्यांची. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आजचं आपलं लेक्चर आहे ते थांबवतो. ब्लॉगची लिंक आपल्याला माझ्या फेसबुक चॅनलला किंवा चाणक्य मंडलच्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण थांबतो इथे.